त्यांनी स्वतःला स्थिर केलं आणि श्रीकृष्ण आणि माझा वियोग कधीच होणार नाही, होणे शक्यच नाही. बोलणे सुद्धा, हा वाक प्रयोग करणं सुद्धा चुकीचं आहे की श्रीकृष्ण आणि मी वेगळे आहोत, हे बोलणं सुद्धा चुकीचं आहे. नाही, तो मला सोडून नाही गेला, तो गेलाच नाही किंबहुना. असं बोलणं सुद्धा चुकीचं आहे. आत्मतत्वाने मी आत्मा आहे, आत्म्याला जन्म नसतो, आत्म्याला मरण नसतो, तसा तो परमात्मा आहे, तो सगळ्यांमध्ये खचाखच भरलेला आहे. म्हणजे तो गेला नाही, तो आला नाही. जे आपण श्रीकृष्णाचे निजधामाला जाणं बघितलं तेच विचार घ्यायचे आहे. अगदी तशाच प्रकारे तो याच्यामध्ये राहत आहे आणि अशा रीतीने तो स्वतःला श्रीकृष्णाचा वियोग होतो. मला श्रीकृष्ण आणि मी वेगळं झालो, हे वाक्य बोलणं सुद्धा त्याला चुकीचं वाटत आहे, तर विचारच कसा करणार? असं स्वतःचे विचार स्वतःला कसे वाचून घेतात बघा. आणि असं त्यांनी, तो माझ्या हृदयस्थ आत्मा आहे. मग तो कुठे आहे? हो, माझ्या हृदयस्थ आत्मा आहे. जसं आपण पूजा करताना बघितलं होतं आवाहन आणि विसर्जन, माझ्या हृदयस्थ परमात्म्याला मी त्या मूर्तीमध्ये स्थापन केलं. मी आहे तो, मी तो देव आणि मी वेगळं नाही आहे. मग तो देव जर हाय आणि हे सगळी देवी देवता ते श्रीकृष्णाच्या अधिष्ठानावर आहेत, मग मी पण त्याच्या अधिष्ठानावर आहे, मग तो कसा गेला? आणि माझे हात पाय कान डोळे सगळं व्यवस्थित काम करत आहे. जर हे चैतन्य निघालं तर मला ऐकू आलं नसतं, मला दिसलं नसतं, माझ्या हाताने काम नसतं केलं, माझे पायाने चालले नसते. हे जसं व्यवस्थित सगळं सुरू आहे म्हणजे ते अधिष्ठान आहे आणि तो माझ्या जीवाचे अधिष्ठान आहे. माझे अधिष्ठान, मी जीव म्हणून मी जे स्वतःला म्हटलं आहे, नाही नाही मी आत्मा आहे, त्याचे अधिष्ठान तो आहे. मी स्वतःला जीव म्हटलं तरी अधिष्ठान दृष्टीने तो आहे. म्हणून मी काही म्हणू ना, मग मला कोणत्याही नावाने आवाज द्या, पण मला पक्क माहित आहे मी आत्मा आहे. नाव बदललं तर काय फरक पडते? कोणी मला काकू म्हणते, कोणी मला आई म्हणते, कोणी मला आजी म्हणते, कोणी मला का म्हणू दे की, पण मला माहित आहे मी कोण आहे. ते अधिष्ठान कधी विसरायचं नाही. आणि इथं संसार म्हणला आहे तर अशी दृष्टी होणारच आहे, असा वेगळेपणा येणारच आहे. अशा रीतीने तो सुद्धा विचार करतो आहे की मी आणि माझे द्वैत हा भ्रम आहे. अहम मम, मी आणि माझे हे द्वैत आहे, हा माझा भ्रम आहे. मी पटकन त्याच्यातून निघायला पाहिजे. नको नको, ह्या भ्रमात मला राहायला नको. मी ज्ञान मला मिळालं आहे, माझ्या श्रीगुरूंनी मला श्रीकृष्णाने ज्ञान दिलं आहे. आता द्वैतात जाणं बरोबर नाही. जर मी असं अजूनही द्वैतात गेलो तर माझ्या श्रीगुरूंची लाज जाईल. नाही, आता मला तसं वागणं शोभत नाही. मी असं नाही वागावं, ह्या भ्रमात मी नाही गेलं पाहिजे. मी अद्वैतात आहे, मी ज्ञानी आहे, मला श्रीकृष्णाने ज्ञान दिलं आहे, मला माझ्या श्रीगुरूंनी ज्ञान दिले आहे, मी अद्वैतातच नाही. आता असं जाणं बरोबर नाही. अद्वैत मी एकला, दुजा नको मजला. मी आणि तो विशेष करून एक आहे आणि याच्या नात्याने हे सगळे नातेवाईक आहेत, देहाचे नातेवाईक आहेत, पण तो आणि मी एक आहे. हा भाव सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून तो म्हणतो की जे श्रीकृष्णाचा वियोग मानतात ते सुद्धा श्रीकृष्णच आहेत. हे जे सगळे त्याचे नातेवाईक सगळे रडत रडत, काल आपण बघितलं सगळ्यांनी देह ठेवला, ते सुद्धा तेच आहेत, ते सुद्धा श्रीकृष्णच आहेत. ते सुद्धा गेले नाही. श्रीकृष्ण जसा गेला तसं हे कोणीच नाही गेले, ते तत्वाने आहेतच. कोणीच, जसे त्याचे नातेवाईक तुमचे आमचे नातेवाईक आत्मदृष्टीने बघितलं, कोणीही जात नाही, कोणी येत नाही. देह अनित्य होता, जड होता, तो जाणारच होता, तो सगळ्यांचा जाणारच आहे, जाऊ दे की. अशी जी दृष्टी आहे, म्हणून जे वियोग मानत होते आणि दुःखी झाले ते सुद्धा श्रीकृष्णच आहेत. तेच वियोग सत्य मानतात, ते केवळ भ्रांत झालेले आहेत. त्यांनी अति मूर्खपणा केलेला आहे.
मी असा मूर्खपणा नाही करायचा. मी हा विचार सोडून द्यायचा की भगवंत मला सोडून गेला. या विचारात मला नाही जायचं, मला त्यात वाहून जायचं नाही आहे. आणि अशा रीतीने श्रीकृष्ण स्वतः मला सोडून नाही गेला आहे. ते वियोगाचं जे बोलणं आहे ते असत्य आहे, वियोग सत्य नाही आहे. ते बोलणं सुद्धा मूर्खपणाचं आहे. श्रीकृष्ण सर्व व्यापक आहे, परिपूर्ण आहे, अखंड आहे. तो कधी जात नाही, तो कधी येत नाही. तो आहे आहे आणि आहे. म्हणूनच हे ब्रह्मांड अजूनही टिकलेलं आहे. जर तो गेला असता तर हे ब्रह्मांड सगळं गडप झालं असतं. म्हणून ते म्हणतात की श्रीकृष्ण गेले नाही आहेत. श्रीकृष्ण क्षराक्षरातील कार्य करण्यातील उत्तम पुरुष आहे. प्रकृती पुरुष आपण बघितला आहे, त्यातला जो उत्तम पुरुष आहे तो श्रीकृष्ण आहे. असा कसा जाईल? जर तो गेला तर प्रकृती राहणारच नाही. प्रकृती म्हणजे त्याची छाया आहे, आपण बघितलं आहे. ते राहणारच नाही. ही प्रकृती आहे म्हणजे तो आहे. आणि म्हणून तो म्हणते की हा उत्तम पुरुष आहे, तो जन्मरहित, मरण रहित, विकार रहित आहे. त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही, त्याला कोणताही विकार नाही, त्याला काही बाण लागला हे सगळं परछाई आहे, छाया आहे. त्याला काही नाही आहे. वैषयिक आनंदाच्या अधिष्ठानभूत परमानंद म्हणजे तो आहे आणि तोच मी आहे. मी आनंदाचा डोह, तो परमानंद मी आहे आणि तोच परमानंद ते आहे. तेच परमानंद त्याचे श्री गुरु रूपाने त्याला आठवा. ही आता नातेवाईक मित्र म्हणून ही ओळख नाही आहे. ही सगळी श्री गुरूंची देणे आहे. जी गीतेमध्ये ज्ञान आहे ते सगळं तो आठवत आहे की तो आहे तरी कोण. आणि ह्या ज्ञानाने तो मी स्वरूपाच्या स्वानंदाचा कंद आहे आणि तो स्वरूप तो आहे, त्याचाच मी अंश आहे. मी तोच आहे, मी तोच आहे. म्हणून तो गेलाच नाही. आत्मनिष्ठेने मी आणि माझ्या संगतीने माझ्या तो एक रूप आहे. तू माझ्या संगाती कालचंच आहे आपलं, की तू माझ्या संगाती नेहमी आहे आहे आहे. आणि मग त्याच्या पुढची पाहिली, तू न मी एकच आहे, तुझ्यात न माझ्यात काही फरक नाही. हे इथं त्यांनी म्हणजे तो साईजाला पावला आहे. हे जे देणं आहे हे तू माझ्या संगतीमध्ये अजूनही आहे. म्हणजे तो आहे, तो गेलाच नाही, कारण तो माझ्या संगतीत आहे. तो फक्त द्वारकेमध्येच होता का? तो इथं सुद्धा आहे, माझ्या सोबत सुद्धा आहे. तो आणि मी माझ्या संगतीने तो एक रूपतेने आहे. माझ्यात त्याच्यात काहीच फरक नाही. न नारायण आम्ही आहोत, परस्पराशी आम्ही अभिन्न आहोत. जसं आपण बघितलं आहे बद्रिकाश्रमामध्ये नर नारायण रूपाने पहिला अवतार त्यांचा आपण बघितला आहे. तोच नर झाला, तोच नारायण झाला. आणि नर म्हणजे हा आहे, उद्धव आहे, अर्जुन आहे. हे त्याचीच मूर्ती आहे, ते त्यांचेच अवतार आहेत. जसे रामायणामध्ये राम, कृष्ण, शत्रुघ्न, भरत हे 4 झाले, तसे इथं हे 2-3 झाले आहेत. ते त्यांचेच आहेत अंश. आणि देवच आहे हा अर्जुन आणि उद्धव तर पक्का आहे. म्हणून ते म्हणतात आम्ही परस्परांशी अभिन्न आहोत. न नारायण आहोत. मी नर आहे, तो नारायण आहे. आम्ही वेगळे नाहीच आहोत. आणि अशा रीतीने अर्जुन आपलेच स्वरूप आपणच पाहत आहे. सर्वानुभूती पहिले मला मी माझी ओळख करावी, माझ्यातला माझं स्वरूप मी बघितलं तर मी सगळ्यांचं स्वरूप बघू शकेल. जर मला माझं स्वरूप नाही कळलं तर मी दुसऱ्यांचं स्वरूप कसं कळेल? मग मी तुम्हाला देहच बघेल. जर मी देह होत असेल तर मी तुम्हाला देह बघेल. जर मी स्वतःला स्वरूपाने बघत असेल तर तुमचं पण स्वरूप मला बघता येईल. हे फार महत्वाचं आहे. आणि याच विचाराने अद्वैत समाधी लागत असते. ही विचारसरणीच आहे जी अद्वैतामध्ये आपल्याला टिकून ठेवते. जे आपण नेहमी कालपर्यंत जो अभ्यास आपण केलेला आहे, ती ज्योत आपण जी तेवत ठेवायची आहे. हेच आपलं कर्तव्य आहे की अशी ती ज्योत तेवत ठेवायची. म्हणजे काय करायचं आहे की तो दिवा बाहेर लावला तसा काही दिवा आहे का? हा अद्वैतच जी हे विचार आहेत हे मावता कामा नये.
अद्वैतची समाधी जाता कामा नये, हे विचार माझे जाता कामा नये, हे विचार मी सुख दुःखामध्ये विसरून जाता कामा नये. दुःख आलं तरी आणि तितकंच महत्वाचं सुखातही लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला दुःखामध्ये भगवंत आठवतो, पण सुखामध्ये नाही आठवत. सुखातही तितकंच आपल्याला आठवण ठेवायचं आहे आणि दुःखातही ठेवायचं आहे. आणि असं जो ठेवतो म्हणजे त्यालाच म्हणतात की ही विचारांची अद्वैत समाधी. ही तुटता कामा नये, म्हणजेच ती जी ज्योत आपल्याला आपण तेवत ठेवायची आहे, ती असे विचार तेवत ठेवायचे आहेत, हे विचार विसरता कामा नये. ती अद्वैत समाधी युद्धात सुद्धा त्याची मोडली नव्हती, तर आता शेवटी कृष्ण निर्याणाच्या वेळेस कशी मोडेल? इतके त्याचे स्वतःचे नातेवाईक गेले होते ना तेव्हा. अर्जुनाचे समोर कोण होता? तो जेव्हा गांडीव धनुष्य ठेवून बसून गेला रथामध्ये, की मी हे समोर सगळे माझे बांधव आहेत, सगळे माझे आहेत, माझे श्री गुरु आहेत, सगळे आहेत, मी यांच्यासोबत कसं युद्ध करू, यांना मी कसा मारू, म्हणजे स्वतःला देह म्हणत होता. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला गीता सांगितली की तू कोण आहे, ही त्याची त्याला ओळख दिली. गीता सांगितली म्हणजे काय, त्याचं स्वरूपाची ओळख करून दिली. आणि ती स्वरूपाची ओळख एकदा झाली तर भर युद्धामध्ये ती समाधी त्याची तुटली नाही. आणि आज पण श्रीकृष्णाचा निर्याण झालं तरी सुद्धा ती समाधी सुटली नाही. त्याचे स्वतःचे जसे यादव सगळे गेले तर श्रीकृष्णाची समाधी, तो आनंदात होता, तसा तो सुद्धा त्या युद्धामध्ये सगळे त्याचे नातेवाईक गेले होते तरी अर्जुन आनंदात होता. आणि आज श्रीकृष्ण स्वतः निर्याणाला गेले आहेत तरी त्याची समाधी तुटली नाही, तरी तो समाधीतच आहे. हे जे आहे हेच ते आहे, ती ज्योत तेवत ठेवण्याचं हे आहे. अशी ज्योत तितकंच ज्ञान दिलेलं आहे आणि हे सगळं ज्ञान आपण आत्मसात केलं आहे व्यवस्थितपणे, आपण अगदी विस्ताराने सगळं केलं. त्यामुळे आता ह्याची ज्योत तेवत ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते ठेवावं. जो गीता ऐकतो अर्थ दृष्टीने पाहतो. म्हणजे आपण काल बघितलं होतं की ह्या 11वा स्कंदात जो ऐकतो त्याचे आपण फळ बघितलं होतं. आज ते म्हणतात हे गीतेचं फळ आहे की अर्जुन आज पूर्ण बक्कमपणे उभा आहे, रडत रडत कोसळला नाही आहे किंवा असा काकुळतेला पोहला नाही आहे. तो असा पक्का होऊन जो उभा आहे त्याचेच हे परिणाम आहेत. आणि हे अजूनही याच म्हणजे एक फळ देऊ इच्छितात की जो गीता ऐकतो अर्थ दृष्टीने पाहतो, म्हणजे त्याचा अर्थ समजून घेतो आणि पठन करतो, नित्य स्मरण करतो आणि त्याला आपोआपच ही ब्रह्मरूपता येईल. म्हणजे जो 11वा स्कंद आहे तोच गीतेमध्ये आहे, फक्त तिथे युद्ध प्रसंग होता तर तिथे घाईघाईने सांगितलं आहे श्रीकृष्णाने आणि इथं शांतपणे जास्त विस्ताराने दिलेलं आहे. म्हणून हे मोठं आहे आणि ते तो लहान आहे, दोन्ही सारखेच आहेत, काही फरक नाही आहे. म्हणून इथं त्याचीच गीतेची फलश्रुती सुद्धा इथं सांगून दिली आहे, कारण 11वा स्कंद आणि गीता वेगळे नाही आहे. दोघांमध्ये एकच ज्ञान आहे दिलेलं, ब्रह्मज्ञान. आपलं स्वरूप दाखवलेलं आहे, याच्यामध्ये उद्धवाला, त्याच्यामध्ये अर्जुनाला. म्हणून इथं ओघत गोष्ट आली, म्हणून इथं गीतेचं सुद्धा फळ सांगून दिलं आहे की गीता अभ्यास करा की 11वा स्कंदाचा अभ्यास करा, सारखंच आहे. आणि अशा रीतीने त्याला सुद्धा ब्रह्मरूपता प्राप्त होईल. मग श्रीकृष्णाने स्वतः अनन्य भक्ताला जो उपदेश केल्यानंतर तो परिपूर्ण ब्रह्मतत्वाला पावणार नाही का? जर अर्जुन ही गोष्ट सांगू शकतो तर तुम्ही आम्हाला सांगायला काय हरकत आहे का? की जर तो पाहू शकतो तर तुम्ही आम्ही नाही पाहू शकत का? माझ्या श्रीगुरूंनी मला बोध नाही दिला आहे का? माझ्या श्रीगुरूंनी मला शिकवलं नाही आहे का? मग मी का असं विसरावं आणि मी सुद्धा माझ्या अशा सुख दुःखामध्ये अशा रीतीने राहावं, एकत्वाला पावावं, अनन्य भक्त व्हावं.
आणि परिपूर्ण ब्रह्मरूपतेला का बरं मी प्राप्त नाही व्हावं? मी सुद्धा त्या परिपूर्ण ब्रह्मतत्वाला प्राप्त होऊ शकतो आणि होणार, ते मी करणार. हे मी माझ्या श्री गुरुला सांगावं की हो मी असा वागेल. असं जर असेल तर गीतेतील तात्पर्य विचार दृष्टीने खरंच ते आत्मदृष्टीला म्हणजे साधकाला ते नेऊ शकतो, मोक्ष प्राप्त करून देऊ शकतो. आत्मदृष्टी देतो म्हणजे काय? मोक्षाला देतो. आत्मज्ञान, आत्मदृष्टी हे सगळे एकच अर्थाचे शब्द आहेत. तो सुद्धा साधक आयता जर ह्या दृष्टीने आपल्या जीवनात जीवन जगत असेल तो सुद्धा मोक्षाला पावेल, मोक्ष प्राप्त करून घेईलच. गीतेची फलश्रुती इथं सांगितली आहे, कारण अर्जुनाची आहे म्हणून गीता. आणि उद्धव असला तर 11वा स्कंद सांगितला असता. अर्जुनाचं सांगितलं आणि गीतेचं आहे त्याचे विचार सांगितले म्हणून दिलं की हा गीतेचा फलश्रुती आहे. वास्तविक पाहता दोन्ही श्रीकृष्णाने दिले आहेत, दोन्ही तेच फलश्रुती आहेत की हे ऐकून सुद्धा आणि ह्याचे सुद्धा इतकंच तात्पर्य दृष्टीने विचार केला, हा उपदेश जीवनामध्ये उतरवला तर आपण हे मोक्षाला पाहू शकतो. याच्यामध्ये शंका धरण्याचं अजिबात कारण नाही आहे. आणि हेच अर्जुन श्रीकृष्ण वियोगाच्या दुःखातून मुक्त झाला. स्वतःला असा विचार दिला आणि भगवंताचा वियोग मला झाला, या दुःखातून तो स्वतः मुक्त झाला. सावधपणाने देह शुद्धीवर आला आणि माझं आता कर्तव्य कर्म काय आहे, अशा परिस्थितीत मी काय काम केलं पाहिजे, या काम करायला सज्ज झाला. नाहीतर इकडून पडला, बेशुद्ध झाला, चक्कर आली, हे जे काम आहे हे त्याला नाही झाले, शुद्धीवर आहे. कारण ज्ञानी आहे, त्याला काही नाही झालं. हा विचार दिल्याबरोबर श्रीकृष्णाचा वियोग झाला, हो काही साधारणाचा नाही झाला. तरी सुद्धा स्वतः त्या दुःखातून मुक्त झाला, स्वतः एकटाच मुक्त झाला. त्याला कोणी समजावलं का? कोणी समजावणार नाही आहे. कोणी बोल, आपण म्हणतो दुःखात 2-4 जणी बोलल्या तर बरं राहते, थोडं तिला बरं वाटते. फार मोठं दुःख पडलं आहे, आपण जावं थोडं बोलावं. नाही, ते स्वतःच दुःखातून निघावं लागते. आणि असे विचार आपण आपल्याला द्यायचे. कित्येकदा मी बोलून गेली आहे की नेहमी शास्त्रावर, श्री गुरुवर आणि भगवंतावर विश्वास ठेवावा. आणि दुःखामध्ये तर विशेष करून हे आपल्याला सहाय्यभूत होतात अशा विचारांच्या रूपाने. पण हे विचार आपणच आपल्याला द्यावे लागतात, विचार दुसऱ्यांचे घ्यायचे नसतात. हे वियोगातून तो मुक्त झाला, सावध झाला, देह शुद्धीवर ठेवू शकला आणि आपलं आता कर्तव्य काय आहे याचा विचार करू लागला की अशा वेळी मी काय केलं पाहिजे. की सर्व यादव कुळ वंशासहित नष्ट झालेले आहे. अर्जुनाने सर्वांची उत्तर क्रिया केली. सर्वांची जे क्रिया करायची असते ना ती तसंच नाही ठेवलं. आज सगळे कोणीच नाही आहे त्यांच्या कुळामध्ये, तर हे काम मी केलं पाहिजे म्हणून अर्जुनाने सगळ्यांची उत्तर क्रिया केली आणि निष्कर्म ब्रह्माला तो प्राप्त झाला. की ह्याचं मला काही फळ मिळेल असं नाही, निष्काम पण केलं आहे आणि निष्कर्म प्राप्त झाला आहे. ह्याचे हे कर्म करून मला काहीतरी मिळेल पुण्य, हा भाव नाही आहे. निष्काम वृत्तीने केला आहे. असं सगळ्यांची मी अंत्येष्टी क्रिया करावी आणि तो करणार नाही. असं आता मी फार ब्रह्मज्ञानी झालो आहे, मला हे काही करण्याची गरज नाही, हे कर्मातून मी सुटलं पाहिजे, असा त्यांनी ज्ञानाचा अभिमान ठेवला नाही. ज्या ठिकाणी जे कर्म केले पाहिजे ते केलेच पाहिजे, त्या ठिकाणी ते कर्म करावे, पण त्याच्यात लिप्त व्हायचं नाही. भलेही तुमच्या आमच्या घरात दुःखाचा प्रसंग असेल की आनंदाचा प्रसंग असेल, सुखाचा प्रसंग असेल, त्या ठिकाणी तसंच राहायचं आहे. की मी आत्मज्ञान झालं आहे, आता मला काही सुख नाही, आता मला काही दुःख नाही. नाही, दुःखाच्या वेळेस ते दुःखाच्या हिशोबाने वागावंच लागते. लग्नात असेल तर थोडं नाचावंच लागते, नाचून घ्यावं मस्त. दुःखाच्या वेळेस दुःखी राहावं. तिथं मला काही आत्मज्ञान झालं आहे, मला दुःख नाही म्हणून तिथं हसणं हे मूर्खपणाचं आहे. असं नाही वागायचं.
ज्या ठिकाणी आपण अजून देहात आहो ना, तर देहाचे व्यवहार करावेच लागतात. मी आता आत्मज्ञानी झालो आहे, मी निष्कर्म ब्रह्माला पावलो आहे, मला हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे, ते सुद्धा सगळे पावलेले आहेत, आता जाऊ द्या, पडू द्या, असं नाही. सगळ्यांची त्यांनी अंत्येष्टी क्रिया केली. आणि असा ज्ञानाभिमान अर्जुनाने स्वतःच्या ठिकाणी येऊ दिला नाही. आणि भगवंताने आपण बघितलं आहे की अभिमान आलेला भगवंताला आवडत नाही. देवी देवतांना अभिमान आला तर भगवंताला आवडलं का? डोळे बंद करून घेतले. तसंच इथं अर्जुनाला ज्ञानाभिमान त्याने येऊ नाही दिला. हे आपलं पौरुषत्व आहे की डोकावणारच आहे, पण मी तो अभिमान येऊ द्यायचा नाही. येणार तो, कारण त्याचं काम आहे, पण मी येऊ द्यायचा नाही, हे माझं पौरुषत्व आहे. असा अभिमान असणे हा ही सूक्ष्म भ्रमच आहे की मी ज्ञानी आहे म्हणजे मी कोणीतरी आहे. उभाच आहे ना, मी ज्ञानी झालो आहे. हा जर माझ्यामध्ये अभिमान येत असेल तर मी आलाच ना कोपऱ्यात कुठेतरी सूक्ष्म रूपाने, भला ज्ञानासाठी का होईना, पण आला ना. मी यायला नको. मी आणि माझे अजिबात भगवंताला चालत नाही. आणि असा जर मला अभिमान येत असेल तर कधी सूक्ष्म भ्रम आहेच ठेवलेला, असं समजायचं आणि अभिमानापासून स्वतःला दूर ठेवायचं. फार मोठा भाग आहे हा फार मोठा आपल्या जीवनात उतरवण्यासारखा विचार आहे. पक्का आपल्या हृदयात ठाचूनच घ्या, अगदी लक्ष देऊन ऐकून घ्या. कारण आयुष्यामध्ये हे जीवन जगायचं आहे आपल्याला, अगदी लक्ष द्या. आणि अशा रीतीने तो जीवन जगला आणि स्वतः सगळं उत्तर क्रिया केली, स्वतःवर अभिमान येऊ दिला नाही. हे पौरुषत्व आहे. असं करायचं असते जीवनामध्ये. आणि देहेंद्रियाच्या ठिकाणी कर्म आणि आत्म्याच्या ठिकाणी अकर्ता. देहाचं काम आहे ना तर कर्म करायचं, आणि आत्म्याचं काम असेल तर आपण तिथं अकर्ता म्हणून करायचं. ह्या दोन गोष्टी आहेत. गाडीचे हे दोन रूळ आहेत. कर्म करताना देहाच्या हिशोबाने कर्म करायचे, पण आत्मस्थिती ढळू द्यायची नाही. तिथं अकर्ता म्हणून जायचं की मी नाही केलं आहे, हे त्याचे जे चैतन्य आहे त्यामुळे झालं आहे, हा भाव द्यायचा. म्हणजे अभिमान येणार नाही की मी एवढं छान केलं, ह्यांचं सगळ्यांचं पडलं होतं ते काम मी सावरलं. हा अभिमान आपल्यामध्ये येणार नाही. तो बोध आपल्याला इथं अर्जुनाच्या निमित्ताने मिळालेला आहे. असं सुख दुःखामध्ये स्वतःला असं या अभिमानापासून वाचून घ्यावं, जसं अर्जुनाने वाचलं. स्वतः दुःखातूनही स्वतःला वाचून घेतलं, अभिमानापासूनही वाचून घेतलं. अशा सगळ्या परिस्थिती आपल्या जीवनात येणार आहेत. जोपर्यंत देह आहे सगळ्या परिस्थिती येतील. तर अशा रीतीने स्वतःला देहाचे इंद्रियांचे काम जरूर करावे. देह आहे ना तर ते इंद्रियांचे काम करावे, पण आत्म्यात स्थिती ढळू द्यायची नाही. आत्मस्थितीच्या हिशोबाने अकर्ता राहायचं आणि तशा स्थितीने हे बोध आपण बाळगायचा, आपल्यामध्ये आत्मसात करायचा. भगवंत द्वारिका सोडून गेल्यामुळे समुद्राने एका क्षणात द्वारिका बुडवून टाकली. काही वेळ नाही लागला. भगवंत स्वतःच बोलले होते की मी निघून गेल्याबरोबर समुद्र द्वारिका बुडवून टाकेल. पण भगवंताचे जे मंदिर मात्र अजूनही बुडाले नाही. सगळी द्वारका बुडाली, पण भगवंताचं जे होतं राहण्याचं ठिकाण त्याला मंदिर नाव देऊन दिलं आहे. भगवंताचे जे मंदिर होते ते समुद्रामध्ये बुडाले नाही. म्हणजे द्वारकेमध्ये जे देऊळ आहे ते आजही तेच आहे आणि लिहिलं आहे, म्हणून आपण विश्वास ठेवायचा, कारण शास्त्र सांगत आहे म्हणजे ते आहे. आजही द्वारकेचा जो द्वारकाधीश म्हणून आहे तोच आहे, तेच ते मंदिर आहे. ते मंदिर बुडाले नाही म्हणतात. पूर्ण द्वारका बुडाली पण ते मंदिर बुडाले नाही. तेथे भगवान श्रीकृष्णाचे वास्तव्य अहर्निश आहेच, अजूनही तिथे आहे. ज्याचे स्मरण करता महापातकांचा नाश होतो. जर आपण याच्यातले काही विचार भुललो
किंवा काही कारणाने आपण कमजोर पडलो सुख दुःखामध्ये, तर त्याला आठवायचं आजही तो आहे. तर आपण मोठ्या मोठ्या पातकांपासून स्वतःला वाचवू शकतो, पापापासून वाचवू शकतो. आणि त्या मंगलाचे मंगल अधिष्ठान ते तिथं आहे, ते आपण आठवायचं आणि स्वतःला असं अर्जुनासारखं प्रतिष्ठित करायचं की मी आणि तो एक आहे. आणि ते श्रीहरीचे स्थान उरलेलेच आहे. आजही श्रीकृष्णाची तिथे तशीच पूजा होते. आजही तो अधिष्ठान रूपाने तिथे आहे. संवादातूनही जे मुलं स्त्रिया वृद्ध शिल्लक राहिले होते त्यांना बरोबर घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला आला, आपल्या घरी घेऊन आला सगळ्यांना. कारण भगवंताने म्हटलं होतं की तुम्ही सगळे इंद्रप्रस्थाला जा, अर्जुन तुमचा सांभाळ करेल. आता तुम्ही म्हणा अर्जुनाला काय भगवाननी फोन केला होता का, किंवा ह्याच्यातल्या कोणी सांगितलं आहे का की भगवंतांनी असं असं म्हटलं आहे यांचा सगळ्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुझी आहे. पण स्वतःहून ती जबाबदारी अर्जुनाने घेतली. सगळे कोणी लहान मुलं म्हातारे स्त्रिया वृद्ध जे वाचले होते त्यांना सगळ्यांना त्यांनी बरोबर घेतलं आणि इंद्रप्रस्थाला आणलं. आणि श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्धाचा पुत्र जो वज्र नावाचा आहे त्याला त्यांनी राज्याभिषेक करून दिला. की त्याचं स्वतःच मन नाही लागलं. आता भले कर्तव्य कर्म सगळं केलं पण आता स्वतःलाही आता गेलं पाहिजे असं त्यालाही पण वाटलं. आणि श्रीकृष्णाचा नातू आहे अनिरुद्ध आणि त्याचाही मुलगा, कारण अनिरुद्ध त्याच्यात गेला आहे, त्याचा मुलगा लहान आहे तो वज्र नावाचा आहे, तो इथं होता म्हणून त्याला राज्याभिषेक करून दिला पटकन अर्जुनाने. म्हणजे स्वतःच जे इंद्रप्रस्थ होतं ते वज्राला देऊन दिलं आणि धर्मराजाकडे आला. म्हणजे स्वतःचा मोठा भाऊ, पांडव आहेत ना, तर पांडवापैकी अर्जुन एक आहे ना, धर्माकडे आला. आणि श्रीकृष्ण निजधामाला गेले हे ऐकताच धर्मराजाने सुद्धा परीक्षितीला, म्हणजे तुला, परीक्षिती ऐकत आहे ना आता हा संवाद, परीक्षितीला सांगत आहेत हे शुकदेवजी. तर त्याला शुकदेवांनी सांगितलं की हे सगळं राज्य धर्मराजाने तुला देऊन दिलं, म्हणजे परीक्षितीला दिलं. तुला दिलं म्हणजे आपण नाही समजणार म्हणून परीक्षितीला दिला. कारण समोर ऐकणारा परीक्षिती साक्षात आहे. त्यांनी सुद्धा धर्मराजाने परीक्षितीला हे राज्य देऊन दिलं आणि पाचही पांडव निर्याणाच्या महामार्गावर निघून गेले. आणि देवेश्वर जो श्री विष्णू त्यांचेच हे अवतार व त्यांचीच ही लीला जो मनुष्य श्रद्धेने संकीर्तन करेल. कालही आपण हे बघितलं आणि आजही तेच आलं आहे की हे सगळं निर्याणाचं काम जो संकीर्तन करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. आणि धन लोभ्याला धनाची तशीच कीर्तनाविषयी मला आवड असावी. तितकीच पहा, गुळ ठेवल्याबरोबर मुंगळ्यांना बोलवावं लागते का, बरोबर मुंगळे जमा होतातच. आणि धनी जो असतो त्याला स्वतःचे धन कुठं ठेवलं आहे रात्रंदिवस त्याच्या याच्यामध्ये ते पक्क असते. किती रुपये कुठं ठेवला आहे, कोणत्या बँकेत काय आहे, किती धन कुठं आहे, सगळं त्याला आठवते. म्हणजे धनाला जसं धनाची, मुंगळ्याला जशी गुळाची आठवण राहते, आवड राहते, तशीच मला कीर्तनाविषयी नित्य आवड असावी. जर हे मला आठवायचं आहे, हे जे विचार आहेत अर्जुनाचे, काल आपण श्रीकृष्णाच्या निर्याणाचे विचार बघितले, आज अर्जुनाचे विचार ऐकले. आणि ते विचार स्वतःच्या हृदयामध्ये पक्के ठासून ठेवायचे आणि त्याचं चिंतन मनन नेहमी करत राहायचं. आणि नित्य त्याला कीर्तन म्हणून नाव दिलं आहे. आणि हे विचार नित्य, तशी मला आवड असावी ह्या विचारांची. जसा कामी ही नारी पियारी जिमी, लोभी जिमी दाम, तिमी रघुनाथ निरंतर प्रिय लागे महिला. निरंतर एक क्षण सुद्धा मला ते विसरलं नाही पाहिजे. आणि अशा रीतीने माझे श्रीगुरु म्हणतात ही महत्भाग्याची घडी आहे. मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे ना, तर ही महत्भाग्याची घडी. दौडू नको परोपरी,
अशा संसाराच्या कामासाठी, इकडच्या तिकडच्या कामासाठी ही दौडू नको. घ्यावी आत्म्यावरी उडी झडझडोनी. ह्याच विचारणार उडीच घेऊन टाक. ह्याच्यासाठी हा देह मिळालेला आहे. महत्भाग्याची घडी आहे ही. असे हे ऐकणं, असे हे दुसऱ्यांदा मिळणार नाही आहे. महत्भाग्याची घडी आहे ही आपल्या आयुष्यामध्ये. ती आपण दौडायची नाही आहे. प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकून घ्या. फलश्रुती आहे ही, कळा सध्या आहे. महत्भाग्याची घडी दौडू नको परोपरी. घ्यावी आत्म्यावरी उडी झडझडोनी. श्रीकृष्णाची चोरी, श्रीकृष्णाचं ते महापातकी, सगळं त्यांचं हे सगळे त्यांची जी लीलाकारी आहे, हे सगळे पुतनेचे दूध पिला, गोकुळामध्ये सगळं केलं, दावाग्नी पिला, हे सगळं आपल्याला राक्षस कुळाला जसे रावणाला मारलं श्रीरामांनी, हे सगळं याच्यावरून काय आपल्याला त्याची आठवण करायची, म्हणून लीला गात राहायची. म्हणजे कनेक्टेड, आपलं जोडलं राहील कनेक्शन, विसरणार नाही. त्या लीलेवरून आपण आपल्यावरती संस्कार पडत जाते, असा त्यामध्ये भाव आहे. म्हणून आता काय करायचं, मनामध्ये हे विचार पक्के ठेवायचे. आणि मग आता देह अजून आपला ठेवला नाही आहे, तो काय करायचं, लीला कार्य वाचत राहा, स्मरण करत राहा, तेच ते आठवत राहा, त्याचे चिंतन करत राहा, एक क्षण सुद्धा विसरू नको. श्री रामकृष्ण कीर्ती महापातके बापुडे किती. या कीर्ती पुढे ही पातक आहेतच किती. मी किती अल्पसा आणि माझे प्रारब्ध किती अल्प त्याच्या पुढे. श्रीकृष्णाची, श्रीरामाची कीर्ती किती महान, आणि ती मी गात आहे, तर माझी ही जी पातके आहेत ती त्याच्या पुढे एवढीशी आहे, चिलटसारखी. ती सगळी ते पाया लागती चारी मुक्ती, श्रद्धा संपत्ती कीर्ती गाता. त्यांची श्रद्धेने त्यांची कीर्ती गायली तर ही सगळी कीर्ती, हे चारी मुक्ती पाया लागती. हे वचन भागवताने दिलं आहे. सांगा, फलश्रुती आहे. जो हा असा नेहमी रामकृष्णाची कीर्ती गात राहील त्याला चारी मुक्ती, पण श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा संपत्ती म्हटलं आहे. श्रद्धा विश्वासाशिवाय नाही चालत. की तुम्ही म्हटलं भराभर पारायण केलं आणि काहीच नाही, तुम्ही म्हटलं म्हणून केलं, असं नाही. श्रद्धेने प्रेमाने करा तर चारी मुक्ती पायात पडती आणि ही कीर्तीच गात राहा. तर बोलणार नाही, दुसरं संसाराचं बोलायचं नाही, संसारात जायचं नाही. आता अद्वैतातच राहायचं. अद्वैत म्हणून माझ्याजवळ आहेच नाही. आणि अशा रीतीने श्रद्धेने श्रीकृष्णाची कीर्ती गाता देहात राहूनही सायुज्य मुक्तीला पावता येते. कित्येकदा असं आलं आहे आपल्याला की मुक्ती पावण्यासाठी मरावं लागत नाही. देहात राहूनही मुक्ती मिळवायची आहे आणि तो ब्रह्मानंद भोगायचा आहे. ही मुक्ती मला, ही ब्रह्मानंद मला भोगायचा आहे. जसा आपण संसाराचा आतापर्यंत भोगला तो क्षणिक आनंद होता, आता मला ब्रह्मानंद भोगायचा आहे. आणि सलोकता म्हणजेच त्याच्यासाठी, ह्या सायुज्य मुक्तीसाठी पहिले सलोकता मिळवायची आहे. सलोकता म्हणजेच जगात भगवतमय बघणं आहे. आपण हे सगळं हजारदा कित्येकदा झालेलं आहे की भगवानमय जगत बघायचं आहे, सर्वाभूती परमेश्वर बघायचं आहे. म्हणजेच ती सलोकता प्राप्त केलेली आहे. म्हणजे इथं सगळे मी जर भगवंत बघते आहे तर इथं भगवंत आहे, म्हणजे हा लोक म्हणजे त्यांचा वैकुंठ आहे, म्हणजे सलोकता मुक्ती. आणि त्याच्या पुढे समीपता मिळवायची आहे तर तो सदैव माझ्या सोबत आहे, हा भाव मी ठेवायचा आहे. आताच आपण अर्जुनाचं पाहिलं, त्याला कोणी ते सांत्वन दिलं, स्वतःच. तसंच मी शेवटी हेच विचार द्यायचे की हो, दादा माझ्या सोबत आहे, दादा माझ्या सोबत आहे, माझे श्री गुरु माझ्या सोबत आहे, भगवंत माझ्या सोबत आहे. अशा रीतीने मुक्ती, ह्या विचाराने की तो सदैव माझ्या सोबत आहे, म्हणजेच समीपता मुक्ती आपल्याला मिळते. आणि तिसरी आहे स्वरूपता. स्वरूपता म्हणजे मी त्याचा अंश आहे.
माझ्या आई वडिलांचा हा देहाचा अंश म्हणजे आई वडिलांचा आहे, पण मी तत्वदृष्टीने मी त्यांचा अंश आहे. तो परमात्मा, मी आत्मा, मी त्यांचा अंश आहे. आणि मग शेवटी विचार द्यायचा आहे की तो न मी एकच आहे. ही म्हणजे सायुज्य मुक्ती आहे. आणि ही श्रद्धेने आपल्या अशा विचारांनीच आपल्याला ही मुक्ती मिळवता येते. अशी ज्याला मिळवता आली म्हणजेच तो सगळा जिवंत असताना मुक्तच आहे. आणि अशा श्रीकृष्ण कीर्तनाने म्हणजे देहेंद्रियांना कर्म करीत असताना सुद्धा त्याची मुक्त अवस्था कधीही ढळत नाही. अशा विचारात जो असतो त्याची मुक्त अवस्था कधी ढळत नसे, तो नेहमी मुक्तच असतो. आणि अशा रीतीने प्रारब्धाने अशा रीतीने जीवन जगायचं. आणि जेव्हा प्रारब्धाने देह ठेवण्याची घडी येईल तेव्हा आनंदाने ठेवून द्यावा, नाहीतरी ठेवायचंच आहे. देणं काळाचा वित्त कुबेराचे, ज्याचं आहे त्याला देऊन द्यायचं. आनंदाने देणंच आहे ना, आनंदाने देणं. मग कशाला, त्याने तुम्हाला आम्हाला आनंदाने दिला आहे, आपण पण आनंदाने द्यावं. अशा विचारात राहिलं की तो आनंद टिकवण्याचं हे साधन सांगितलं आहे. असा आनंद आपण आपला टिकवून ठेवावा. सोपं आहे का? आणि ह्या आनंदात आपण नेहमी राहावं. म्हणजे मुक्तावस्था आधी आपली कधी मलिन होऊ द्यायची नाही. म्हणजे ती ज्योत तेवत ठेवायची, आपली अवस्था विसरायची नाही, मी कोण आहे हे कधीच विसरायचं नाही. एका क्षणासाठी सुद्धा विसरायचं नाही. ज्या क्षणाला आपण विसरलो ना त्याच क्षणाला तो काळ येतो. कारण तुम्ही दुसरी वासना मनात आणली ना, तो त्या क्षणाला येतो पटकन आणि देह ठेव म्हणतो. आणि तुझ्या मनात ही वासना आहे ना, ते घे चल, मग ते मन ती वासना घेऊन जाते आणि मग जन्म घ्यायची वेळ येते. म्हणून भगवंत श्री गुरु इथे आपल्याला हुशारी देत आहे की एका क्षणासाठी ठेवू नको, नाहीतर तुला जन्म घ्यायला लावेल. हे सगळे टाकून बसले आहेत की कधी हा याच्यातून बाहेर येतो आणि कधी मी याला ग्रासतो. निघूच नको बाहेर. हा बाहेर निघाला तर कोरोना होईल, बाहेर निघायचंच नाही. कोणत्याही कामासाठी आतमध्ये निघून घ्या. आपण याच्यातून गेलेलो आहोत, बस तीच स्थिती अजूनही टिकून ठेवायची की ह्या विचारातून बाहेर निघायचं नाही. बाहेर निघाल्याबरोबर कोरोना होते. कोरोना होऊ द्यायचं नाही, मरायचं नाही. मी आत्मा आहे, आत्मा मरत नसते, मी मरणार नाही. हे आपणच आपल्याला असे विचार देऊन जिवंत राहायचं आहे. आणि जसं रडते नाही आनंदात, ब्रह्मानंद भोगायचा आहे मला आणि त्या आनंदात मला राहायचं आहे. अशा ह्या देहेंद्रियांची, आता देह आहे तोपर्यंत कर्म करायचे, पण त्याच्यात लिप्त व्हायचं नाही. हे देहाचं कर्म आहे, माझं नाही आहे. देवाच्याच प्रेरणेने कर्म प्रवृत्ती जी येईल ती करायची, पण देहाभिमानापासून निवृत्ती ठेवायची. कधीही या कामाचा अभिमान येता कामा नाही. ही निवृत्ती बिलकुल आपण आठवायचीच. एका क्षणासाठी सुद्धा विसरायचं नाही. जर विसरलं तर तो म्हणते चल ये माझ्याजवळ, बसलाच आहे कोरोना. ते कधीही होऊ द्यायचं नाही. नेहमी कर्म करूनही अलिप्त स्थितीमध्ये राहायचं. असं ज्याला राहता आलं तो मुक्तच आहे, तो बद्ध नाहीच आहे. म्हणून उद्धव किती उद्धटपणाने बोलला की मी मुक्त होतो, तू मला काय मुक्तता दिली हो, माझच मी घेतलं, मी नाहीतर मी काय बद्ध होतो का? स्वतःच ही बोलण्याची ताकद असली पाहिजे हो. आणि म्हणून तो म्हणतात की ती जी आश्रयस्थान आहे, माझे हे आनंदात राहण्याचं आश्रयस्थान कोणतं आहे? तो ब्रह्मानंद, तो ब्रह्मच स्थिती जी आहे ती मी ढळू द्यायची नाही आणि नेहमी आनंदात राहायचं. आणि हे आश्रयस्थान असे श्रीकृष्णाच्या ठिकाणी ठेवायची. पराभक्ती ज्याला नाव दिलं आहे. परेतून आतमध्ये काय आहे, ह्या वाणीमध्ये वैखरीमध्ये जे आहे ते तुम्हाला आम्हाला ऐकू येईल, पण परेमध्ये काय आहे हे कोणाला दिसत नाही, कोणाला माहित नाही पडत. हे ज्याचं त्याला माहित असते. असे परेतून श्रीकृष्ण ठेवायचा आणि या अवयवाने आपापलं काम करत राहायचं, पण त्याचाही अभिमान होऊ द्यायचा नाही, एवढं मात्र लक्ष ठेवायचं.
जसं अर्जुनाचं आपण आता बघितलं, कोणत्याही गोष्टीचा त्याने अभिमान स्वतःकडे येऊ दिला नाही. आणि अशी लीला बाहेरून फार चमत्कारी, जशी भगवंताची मग लीला दिसते तशी तुमची आमची लीला दिसेल हो. चमत्कारासारखे मोठे मोठे काम तुमच्याच्याने होतील आणि म्हणतात हे तर अशक्यप्राय होतं, कसं झालं काय नाही, पण झालेलं दिसेल अगदी. जसं श्रीकृष्णाचं सगळी लीला लीला आपल्याला दिसली, कशी झाली काय नाही. कसं त्याने डोंगर उचलला, तो पर्वत उचलला, कसं त्याने दावाग्नी पिला, कसं त्याने ते विष पिलं, काय काय त्याच्या लीला आहेत सगळ्या अगदी चमत्कारासारख्या वाटतात की नाही आपल्याला. तशा तुमच्या जीवनातल्याही सगळे कार्य चमत्कारासारखे मोठे मोठे दिसतील सगळ्यांना. हेच इथं सांगितलं आहे की श्रीकृष्ण अवतार म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे. त्याची लीला बाहेरून चमत्कारिक आहे आणि अंतरात तुम्ही आम्ही ठाचून ठेवली तर ती तुमच्या अंतरात सुद्धा चमत्कारिकच आहे. आणि तुमच्याही तशाच सगळे चमत्काराचे काम म्हणजे तुम्ही आनंदात राहणं, की ह्याच्या संसारात एवढं दुःख आहे तरी हा असा का राहतो, चमत्कारच आहे बाबा. अशा चमत्कारास तुम्ही आम्ही सुद्धा राहू शकतो. आणि प्रारब्धाने जे यायचं असेल ते जायचं असेल ते होणारच आहे. त्याबद्दल अजिबात, कारण हे सगळं देहाचं आहे, हे पक्क आठवण ठेवायचं मी कोण आहे हे अजिबात विसरायचं नाही. जे अर्जुनाचे विचार आहेत हे कधीही आपण विसरायचे नाही. फार महत्वाचे अर्जुनाचे विचार आहेत, ते कधी विचारचे नाही. ज्ञान प्रधान विचार आहेत, तो ज्ञान कधीही मावळू द्यायचा नाही. सर्व वंद्य होण्यासाठी हेच विचार कारणीभूत होतात. मग सगळ्यांना दिसतात ना हो, तुमच्या करणीमध्ये दिसतात ते. जसं आतमध्ये पदेमध्ये असते तेच आत वैखरीमध्ये येत असते ना, आणि तेच या अवयवांचे काम होत असतात त्या हिशोबानेच, आणि तसे होतातही. सर्व वंद्य तो जसा झाला तसे तुम्ही आम्ही सुद्धा होऊ शकतो. पण असं वागणं असलं पाहिजे, हेच फार महत्वाचं आहे. म्हणून एवढं विस्ताराने सांगितलं. श्रीकृष्ण कीर्तीचे अहोरात्र वर्णन करून स्वतः श्रीकृष्ण स्वरूप होऊन जावं. रात्र श्रीकृष्ण असला पाहिजे जो. तू माझ्या संगाती नेहमी, एका क्षणासाठी तू मला सोडून जाऊ नको. हे सर्व शास्त्र पार म्हणजे अगदी अपरंपार आणि सुंदर आहे, गोमटा आहे. हे सगळं सगुणाची लीला आहे, फार सुंदर आहे. त्याचा आधार घ्यावा. आणि तो निघून गेलेला आहे, पण मग त्याच्या आधाराने आपण निर्गुणात जाता येते. आणि तसं निर्गुणामध्ये जाऊन भवबंधनाचे छेदन करायचे. कित्येकदा आलं हे छेदन करण्याचं शिकवलं आहे. एकदा ही साखळी तुटलीच पाहिजे, हा निश्चय झालाच पाहिजे, हा गरुड आलाच पाहिजे. विवेक वैराग्य त्याचे पंख माझ्याजवळ असलेच पाहिजे. हे सगळं मला माझ्याजवळ साठवायचं आहे. आणि हेच हे वेदांचे रहस्य आहे, हेच हे हृदयस्थानी पक्क ठेवायचं आहे. अनेक अवतार देवांनी घेतले, पण श्रीकृष्ण लीला ज्ञान प्रधान आहे. सगळे अवतार लहान आहेत, एक राम आणि एक श्रीकृष्ण हेच अवतार प्रधान आहेत, आणि याच्यातच विशेष ज्ञान आहे. म्हणून हे दोन चरित्र फार आपण महत्वाचे म्हणत असतो. आणि तेच ज्ञानमय आहे. भवसागरातून तरुण जाण्यासाठी या दोघांच्या लीला फार महत्वाच्या आहेत. त्या लीलेमध्येच आपण आपलं ठेवावं स्वतःला, आणि त्या हिशोबाने वागावं. कलियुगाचे लोक मंदबुद्धीचे असतील, म्हणून त्यांना करण्यासाठी हा उपाय भगवंताने इथं ठेवून गेलेले आहेत. ते की माझ्या मागून सगळे कलियुगात मंद असणारच, त्याला सगळे माहित आहे की आपण मंद राहणार आहोत. म्हणून त्यांनी हा उपाय सांगून दिला की हे सगळं भगवंताला माहित होतं. म्हणून सर्व लीला करून व्यापक तत्व त्याने दाखवून दिलं. आणि सत्यभामे करता त्यांनी कसे ते पूर्ण स्वर्गातून परिजातक आणला. करू शकतो का आपण? दुसऱ्याच्या अंगणातलं झाड एक फुल तोडून आणू नये म्हणतात. त्यांनी स्वर्गातून पारिजातक आणला. 16,108 राण्या इतके असताना स्वतः ब्रह्मचारी आहे. समुद्रामध्ये द्वारका निर्माण करून टाकली. आपल्याला बडनेरामध्ये घर बांधणं भारी होऊन जाते क्षणामध्ये.
त्यांनी द्वारका ती समुद्रामध्ये तयार केली आणि भाजीचे पान देऊन दुर्वासा ऋषींना तृप्त केले. अशी सगळी अति पवित्रातली पवित्र चरित्र त्याची याच्यात आहे. त्या पुलावरून हे एक पूल बांधून ठेवला आहे. श्रीरामाने जसा पूल बांधला तसं श्रीकृष्ण कथेचा पूल, श्रीराम कथेचा पूल आहे. याच्यावरून आपण भवसागर पार होऊन जावं. इथं घर बांधून पुण्यावर राहावं अशी क्रिया करू नको की मी इथंच राहतो, हे पूल खूप छान आहे. नको नको असं अपेक्षित नाही आहे. ही कीर्ती, ही लीला गाता गाता हा भवसागरातून हा पूल चालून चालून आपण भवसागर पार होऊन जायचं आहे. नाहीतर तो फार, आणि तुम्हाला आठवत असेल तर उद्धवाने म्हटलंही होतं की तू सोपी प्रक्रिया सांग ज्यामुळे स्त्रिया बालक सगळे चालत चालत जातील. कारण तरणं सगळ्यांना येत नाही, ज्याला स्विमिंग म्हणतात हे सगळ्यांना येत नाही, पण चालणं सगळ्यांना येते. बालकांना येते, स्त्रियांना येते, म्हाताऱ्यांना येते, सगळ्यांना येते. भगवंता तू असा काहीतरी मार्ग सांग की सगळे चालत चालत जातील. म्हणून भगवंतांनी हा पूल बांधून ठेवला आहे भवसागरावर की त्याच्यावर चालत चालत तुम्ही जा. पण ह्या पुलावरच मी छान आहे घर बांधून बसतो म्हणजे सगुणात रमून जातो. सगुणाचा आधार घ्यायचा आहे. हा पूल आहे, या पुलावरून पार जायचं आहे. या सगुणात रमायचं नाही. म्हणजे सगुणात रमणं म्हणजे पुलावर घर बांधून राहणं अशी भाषा आहे. सगुणात रमायचं नाही, थांबायचं नाही. सगुणाचा आधार घ्यायचा, पुलाचा आधार घ्यायचा, पलीकडच्या तीरावर जायचं. पुलावर बसून राहायचं नाही, पुलावरच घर बांधून घेतो, फार रमणीय जागा आहे, असं करायचं नाही. हे कसं की त्या लीलेमध्ये रमणं, की आम्ही देवपूजाच करत राहतो, आम्ही पोथीच वाचत राहतो, ह्याच्यातच रमून जातो. इतकी सुंदर असते आमच्या इथं पूजा, दर अमावस्येला आमच्या इथं सत्यनारायण असतेच असते, त्याच्याशिवाय आम्ही जेवणच नाही करत. हे जे हट्टाचे आहेत, अरे आज तू बिमार आहेस ना, औषध घ्यावं लागेल, तू जेवण करून घे, औषध घेऊन घे, मग पूजा कर, चालते. पण अशा हट्टामागे हे कर्मकांडामध्ये फसून राहू नको. सगळं व्यवस्थित आहे तर ठेव, त्याच्याबद्दल बात नाही आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे तर त्याप्रमाणे सगळे आपले नियम बदलून घ्यावे. ही बुद्धिमानी आहे, विवेकाचं काम. नाही तर औषध नाही खाल्लं, पोथी वाचायची राहिली आहे, मग जेवण नाही केलं, औषध नाही घेतलं, मग काय त्याच्यात मन लागणार आहे का? त्याच्यापेक्षा खाऊन घे थोडस, औषध घेऊन घे, प्रसन्न मनाने पोथी वाच, लीला वाच, असं करायचं. हे विवेकाचं काम आहे. असं करणं फार महत्वाचं आहे, असं केलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे ही असे याप्रमाणे ही सर्व लीला ऐकून आपण भवसागर पार जायचं. म्हणजे यालाच म्हणतात सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. पावायचं, निर्गुणात जायचं, सगुणामध्ये राहायचं नाही. हा पूल आहे, सगुण लीला म्हणजे पूल आहे. त्या पुलावरून पहिलं तीरावर जायचं आहे. समुद्रावर म्हणजे जो बांधलेला हा भवसागरावर बांधलेला पूल आहे. एकादशात तर विशेष रूपीने भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि मुक्ती हे विशेष रूपाने समजावून सांगितले आहे. जो एकादश स्कंदाचा आपण अभ्यास केला याच्यामध्ये विशेष रूपाने हे सगळं ज्ञान दिलेलं आहे. कर्मकांडामध्ये अटकायचं नाही, हे विशेष रूपाने सांगितलं आहे. विषय हा सांगितला आणि शेवटी परम ब्रह्मस्थिती हे फळ स्वतः श्रीकृष्णाने तुमच्या आमच्या हाती दिलेलं आहे. की अशा रीतीने तुम्ही सगळे ही लीला वाचून वाचून ऐकून ऐकून हा भवसागर पार व्हा. म्हणजे आपल्याला ही फलश्रुती दिलेली आहे की भवसागर पार होऊन कोणीही असं राहायला नको की आम्हाला माहित नव्हतं, आम्ही करू शकलो नाही. कारण हा भागवत आहे, रामायण आहे, सगळ्यांना माहित आहे. सगळे याचा, आणि याच्यासाठी काही बंधन नाही आहे की ब्राह्मणाचं आहे, हे वैश्याचं आहे, हे क्षत्रियाचं आहे, हे क्षुद्राचं आहे. सगळ्यांना हा अधिकार आहे आणि सगळ्यांनी भवसागर पार जाण्याचा अधिकार ह्यामुळे त्यांनी सगळ्यांना दिला आहे. कोणी असं म्हणता कामा नये की आम्हाला ब्राह्मण जन्म मिळेल तेव्हा आम्ही जाऊ, नाही तर बसला.
नाही, सगळे जाऊ शकतात, सगळा हा अभ्यास सगळे करू शकतात आणि सगळे ह्याची देही याची डोळा. दुसरा जन्म घेऊ, मग ब्राह्मणामध्ये त्या कुळामध्ये जन्म मिळेल, काही गॅरंटी नाही. आज मिळाला आहे, आजच कर आणि आजच स्वतःचा मोक्ष स्वतःच्या हाताने. माझा मुलगा मला गंगाजल टाकेल तेव्हा मला मुक्ती मिळेल हे नाही आहे. जिवंत असताना ह्याची देही याची डोळा हे मिळवायचंच आहे, ब्रह्मानंद भोगायचंच आहे आणि असं भोगून घ्यावं. आणि अशा रीतीने इथं पूर्ण हे सांगितल्यावर शुकदेवजी अजूनही ह्या पूर्ण 11व्या स्कंधामध्ये आपण काय काय शिकलो हे थोडी आठवण करून घेतली पाहिजे. आता 2 दिवस आहेत आपल्याजवळ, फक्त 22 तारीख झाली, 23 न 24 2 दिवस आहे. आपण हे 31 अध्यायामध्ये काय शिकलो ह्या 2 दिवसामध्ये आपण धावती भेट आता घ्यायची आहे. कोणत्या कोणत्या अध्यायामध्ये काय काय अगदी अभ्यास करून यायचा. रोज 2 दिवसाचा अभ्यास आहे. प्रत्येक आपल्या वहीमध्ये जे जे आहे ते बरोबर आहे की नाही ते सगळं आता इथं सांगितलेलं आहे, ज्याला अनुक्रमणिका म्हणतात ना ते. आणि प्रत्येक ग्रंथामध्ये शेवटी असतेच की ज्यामध्ये सगळा सार असतो, तो सार आता सुरू होत आहे. की पहिल्या अध्यायामध्ये नारद आणि वासुदेवाचा संवाद आला होता आणि त्यामध्ये मुख्यत्वे करून परमार्थाचा अधिकार प्राप्त होण्याकरता वैराग्याचे निरूपण त्यामध्ये दोघांच्या चर्चेमध्ये आलं होतं. ज्यामध्ये वासुदेव स्वतः बोलले की मी ह्याला पुत्र समजलो आणि ह्याच्या लीलेमध्ये मी रमलो, मी फसलो, मला कळलंच नाही की हाच परब्रह्म आहे म्हणे. नाहीतर मला माहित असतं तर मी त्या हिशोबाने त्याला ठेवलं असतं आणि पास झालं असं. मला कळलंच नाही रे. जसं आपल्याला वाटते श्री गुरु म्हणजे साधारण मनुष्य आहे, मला काय माहिती श्री गुरु आहेत, साधारणासारखा वागलो मी त्यांच्याशी आणि मग मला माहिती पडलं की अरे हे तर श्री गुरु होते. असं व्हायला नको. म्हणून इथं ही चर्चा आपण वैराग्याचे निरूपण आणि ही प्रत्येक चर्चा साधकाची भूमिका यामध्ये तयार झाली. आपली मनस्थिती त्या दोघांच्या चर्चेमधून साधकाची भूमिका तयार झाली की मग त्यामध्येच आपण बघितलं आहे की नारद आणि वासुदेव यांची भेट झाली तेव्हा त्यांनी ते गुह्यज्ञान सांगितलं. आणि स्वरूप म्हणजे काय हा भागवत धर्म नारदांनी वासुदेवाला सांगितला की मला कळलंच नाही की हा माझाच मुलगा तो ब्रह्म आहे. जेव्हा वसुदेव स्वतः असे बोलले तेव्हा नारदांनी म्हणजे श्री गुरु नारद झाले त्याचे. श्री गुरु जेव्हा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ब्रह्म आपल्या घरात आहे ते तरी आपल्याला दिसत नाही. नारद त्याचे श्री गुरु झाले. वासुदेवांनी त्यांना सांगितलं की हाच तो आहे जो तुझ्या घरात तुझ्या अंगाखांद्यावर खेळला, तोच परब्रह्म आहे. आणि म्हणून त्याच्या लक्षात आलं, त्यांनी त्याचं स्वरूप दाखवलं. श्रीकृष्णाचं स्वरूप नारदांनी दाखवलं. जसं आपण या 11व्या स्कंदामध्ये आपण स्वतःचं स्वरूप आपण बघितलं, मी कोण आहे, तसं त्यांना स्वतःच तर माहित होतं पण श्रीकृष्णाला ओळखून होते शकले हे की हाच ब्रह्म आहे म्हणून त्यांनी स्वतः नारद मुनींनी त्यांना गुह्य ज्ञान दिलं, म्हणजेच हे ब्रह्मज्ञान दिलं आणि त्याच्यातून स्वरूपाचे म्हणजेच भागवत धर्माचे ज्ञान करून दिलं. आणि भागवत धर्म काय आहे तर आपण छान शिकलेलो आहोत. आता याचा विस्तार करण्याची आता दुसऱ्यांदा वेळ नाही, 2दा झाला आहे भागवत धर्म आपला ऐकून. आणि नारद वासुदेवाचा हा संवाद झाला. तिकडे जोडी जोडीने 3 ठिकाणी हा संवाद झालेला आहे. नारदांनी वासुदेवाला सांगितलं, शुकदेवांनी परीक्षितीला सांगितला आणि जनक राजांना 9 योगेश्वरांनी सांगितलं. ठेवायचं परीक्षाच आहे आता 2 दिवस की काय काय आठवलं आणि काय काय विसरलं. 3 ठिकाणी हाच संवाद झालेला आहे. आणि वासुदेवांनी प्रश्न केला होता की ज्या धर्माने भगवान तुझ्यावर प्रसन्न झाले त्या धर्माचे श्रवण करून मनुष्य सुद्धा म्हणजे तुमच्या माझ्यासारखे सुद्धा या भयापासून मुक्त होतील, तो भागवत धर्म
आणि त्याविषयी मला तू सांग. वसुदेवाने नारद मुनीला हा प्रश्न विचारला होता की मला तुम्ही भागवत धर्म सांगा. आणि भव भय अति दारुण, त्या भयाचे माया निज कारण, तिचे समूळ होय निदान, ऐसे धर्म कृपेने सांगावे. की तो मला तो धर्म म्हणजे भागवत धर्म कृपा करून सांग की ज्याचं मी पालन करेल, ज्या हिशोबाने मी वागेल तर माझा भवभय जाईल, माझं जन्म मरणाचं निर्धारण होईल, मला दुसऱ्यांदा जन्म घ्यावा लागणार नाही, असा तू मला भागवत धर्म सांग. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की म्या पूर्वी आराधिले देव राया, ते भजन ममता नेले वाया. मी खूप देवपूजा केली, खूप मी सगळे देव पूजले. हो, कोण बोलत आहे? हा वासुदेव बोलत आहे बरं, कोणी तुमच्या माझ्यासारखा साधारण नाही बोलत आहे. वासुदेव सांगत आहे की मी पुष्कळ देव पूजले, पण भजनही खूप केले, पण ह्या श्रीकृष्णावर मी ममता ठेवली ना, सगळं माझं वाया गेलं, मला समजलंच नाही. ममते पोटी सबकी ममता टाक बटोरी, कोणावरही ममता ठेवू नको. आणि मी याला पुत्र भावाने ममता जोडली, आणि ती ममताच माझं सगळं, माझं जे ज्ञान होतं, माझा जो अभ्यास होता, माझं जे पूजन होतं, सगळं ह्या ममतेने वाया घालवलं. माझ्या घरात असून मी त्याला ओळखलं नाही. का बरं? पुत्रप्रेम, ममता जोडली. ही ममताच मला सगळं माझं निस्तारण करून टाकलं, सगळं माझं धन. हे पूजा, हेच दैविक गुण संपदा खरं धन आहे, ते माझं ह्याच्या प्रेमापोटी वाया गेली. म्हणून म्हटलं सबकी ममता टाक बटोरी, मम पद बांधई, माझ्या पायाला सगळ्यांची ममता बांधून दे तू, स्वतः त्याच्यात अटकू नको. आणि सदा वासुदेव म्हणतो की मी असा अटकलो रे भगवा. नारद मुनींना म्हणतो की म्या पूर्वी आराधिले देव राया, ते भजन ममता नेले वाया. ममतेने माझे सगळे भजन वाया गेले, आणि प्रलोभिलो मी देव माया, पुत्र स्नेहा लागुनी. ही देव माया मला लागली. मायाच भगवंतापासून दूर नेते, आणि ही देव माया लागली माझ्या मागे. का बरं? मी पुत्र स्नेहाच्या मागे गेलो. ह्या श्रीकृष्णाला मी पुत्र म्हणून स्नेह केला, पुत्र म्हणून ममता जोडली, आणि सगळं माझं वाया गेलं. जर मी हा ममता ठेवली नसती तर ह्याला मी ओळखून गेलो असतो, आणि बरोबर चालली असती गाडी. वासुदेव बोलत आहे, सांगा, ज्याच्या घरात तो, ज्याच्या अंगाखांदावर खेळला, तो सुद्धा फसला. आणि म्हणून ही माया नष्ट होईल असे प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान तू मला सांग. आता मला या मायेच्या चक्कर मध्ये मी आलो नाही पाहिजे, असं काहीतरी तू संरक्षणाचं काहीतरी आळा मला सांग. आणि ते भगवंताने, हे नारदांनी, वासुदेवांनी नारदांना विचारलं की मला ही माया आता नष्ट करायची आहे, ह्याच्यावरचं पुत्र प्रेम काढायचं आहे, आणि तिथं भगवत प्रेम लावायचं आहे. ते तू मला शिकव, मला तू ब्रह्मज्ञान सांग. तुझे प्रश्नोत्तरे जाणं, साधक निस्तते संपूर्ण. आणि हेच त्यांच्या दोघांचे प्रश्न उत्तर आम्हा सगळ्यांना कमी लागले. आणि त्याच प्रश्नोत्तराने साधकाचे नवल कोण, महापापी पावन येणे होती. जो हे प्रश्नोत्तर आपण सगळे विस्ताराने घेतलेले आहेत, तो जो त्याचा अभ्यास करेल, साधक सगळे तरुण जातील. साधकच काय म्हणतात, जे पापी आहेत, महापापी, ते सुद्धा याने तरुण जातील. ह्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे. म्हणून तू मला हे सांग. आणि ते आपण ऐकलेलं आहे. या भागवत धर्माविषयी जनकाने सुद्धा हाच प्रश्न केलेला होता पुढच्या अध्यायामध्ये, की जनक राजाने ह्याच प्रश्नाचं उत्तर देण्याकरता ऋषभपुत्र 9 योगेश्वरांना हीच कथा विचारली होती. जनक राजा फार मोठा यज्ञ करायला बसले होते, आणि तिथं हे ऋषभपुत्र 9 योगेश्वर आले, जे अगदी दुर्मिळी होते. ते तिथं स्वतःहून आले,
आणि त्यांना हे प्रश्नाचे उत्तर तेव्हा त्यांनी या भागवत धर्माची त्यांनी ओळख केली आणि त्यांनी जनक राजांनी फार मोठी वर्षापर्यंतची विधी म्हणजे याग लावला होता, त्याच्या घरी चालू होता आणि तिथे योगेश्वर आले आणि त्यामुळे आणि त्यांना तेव्हा जनक राजाला पूर्ण आठवण झाली की आपल्याला मनुष्य देह केव्हा मिळतो, पाप पुण्य समसमान होतात तेव्हा मनुष्य धर्म मिळतो, मनुष्य देह मिळतो, सॉरी धर्म नाही मनुष्य देह मिळतो आणि मनुष्य देहापासूनही मिळाल्यावरही पाप कर्म करण्यावर प्रीती होऊ शकते. कशामुळे हे वासनेच्या आहारी गेलं तर या सगळ्या अवयवांचे लाड आपण पुरत गेलो तर ते अजून अजून वासनापूर्ती मागत जातात आणि तेच आपण इकडे लावलं, आपले पुण्य थोर असेल तर ते सगळं आपण पुण्य कर्मावर म्हणजे असे जसे त्यांनी याग लावला पुण्य लावलं, जसं आपण भागवत लावलं, कोणी काय कोणी पूजा वगैरे ही सगळं करण्याची बुद्धी येते. नाही तर मग सगळं भोग भोगण्याची बुद्धी येते. म्हणजे आपलं पाप उदयाला आलं तर आपली बुद्धी भोग भोगण्याकडे जाते आणि पुण्य उदयाला आलं तर आपली बुद्धी ह्या पुण्य कर्माकडे. कारण अर्ध आयुष्य अर्ध पाप आणि अर्ध पुण्य असेल तेव्हा मनुष्य देह मिळाला. म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये पाप आणि पुण्याचे कर्म करण्याची वृत्ती होणारच आहे. म्हणजेच सुख आणि दुःख, पापाचं देणं आहे दुःख आणि पुण्याचं देणं आहे सुख. हे अर्ध्या अर्ध्या आयुष्यात सगळ्यांना येणंच आहे, कारण दोघं समसमान घेऊन जन्माला आपण आलेला. आणि तेव्हा जेव्हा आपण हे पुण्य अति थोर होऊन जाते, आपलं वाढतं पुण्य असते, तेव्हा हे पुण्य कर्म आपण अति प्रीतीने, मग पौरुषत्व काय करायचं आहे, हे पुण्य कर्म जे आपण करतो हे प्रीती करून ठेवा. हे श्री गुरु सांगतात त्या रीतीने करा. जसं मी सहज उदाहरण म्हणून दिलं की आज तुला बरं नाही आहे, थोडस काहीतरी खाऊन घे, औषध घेऊन घे, मग पोथी वाच. अशा विवेक ठेवून आणि श्री गुरु सांगतील तो अभ्यास, ती उपासना, ते सगळं आपण केलं तर योग्य रीतीने तो मार्ग आपण पकडतो. नाही तर आपल्याच मनाचं आम्हाला वाटलं हेच केलं पाहिजे, आम्ही करत बसलो आयुष्यभर. तसं करायचं नाहीये. योग्य ते विचार विनिमय विवेक वैराग्याने जर केलं तर त्याच्यावर अति प्रेम होते आणि तेच मग निष्काम कर्मामध्ये पलटून जाते. हे आपलंच आपल्याला माहिती नाही पडत. निष्काम कर्म अजून पुण्य वाढते. आणि नाही तर आता जसं आपण बघितलं की ते अभिमान त्या कर्माचा आला तर ते रसा काढायला नेते. आणि तेच जर कर्म मी निष्कामतेने केलं असेल तर माझ्या चित्ताची शुद्धी होत जाते. आपण बघितलंय चित्ताची शुद्धी, चित्ताचं स्थैर्य. चित्ताची शुद्धी होत जाते, आपल्याला ज्ञान होत जाते आणि आपलं श्री गुरु चरणाशी, भगवंताच्या चरणाशी आपलं चित्त तिथं स्थिरावते. आणि एकदा का स्थिरावलं की ते संचित पाप आहे, सगळे पाप आणि पुण्य दोघी अर्धे अर्धे आहेत. मग जर आपण असं इथं स्थिरावलं तर आपले जे पाप संचित आहेत ते सगळ्यांची होळी करण्याचं काम ह्या श्री गुरुचरणाच्या पाण्याने होऊ शकते. श्री गुरुचरणाचे पाणी आम्हा त्रिवेणीचे, हे जर आपण बघितलं तर ते दोन्ही मग पापही आणि पुण्यही. कारण जर तुम्ही म्हणाल की आम्ही पुण्य पुण्य ठेवून घेतो तर पुण्याचे देणे सुख हे भोगायला यावं लागेल. म्हणून पाप पुण्य दोघेही या ज्ञानाने नष्ट होण्याची आपल्याला समज येते, म्हणजे ज्ञान होते. नाही तर आपण वाईट वाईट टाकून देतो, चांगलं चांगलं ठेवून देतो, पण ते चांगलं भोगायला मग यावं लागेल, ज्याला पुण्य म्हणतात. आणि पुण्याचं देणं सुख आहे, मग सुख भोगायला जन्म घ्यावा लागतो. त्याच्यापेक्षा दोघांची होळी करायची आणि ते या ज्ञानाने, ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, याने आपण सोडण्याचे सामर्थ्य येते, नाहीतर ठेवण्याची सामर्थ्य असते. ठेवून घे वैराग्य नसते. वैराग्य जेवढं स्थिर होत जाते आणि वैराग्य विवेक देणं श्री गुरूंचं काम आहे. जो श्री गुरूंच्या चरणाशी स्थिरावते त्याच्यामध्ये विवेक वैराग्य असतेच, त्यांच्या चरणाचं ते देणंच आहे आणि त्यामुळे त्याचे दोन्ही नष्ट होतात आणि तो शाश्वत सुखाला प्राप्त होतो. शाश्वत सुख म्हणजेच काय, शाश्वत सुख म्हणजेच हेच की मोक्षाला प्राप्त होतो.
हे सगळं जनक राजाला त्या 9 योगेश्वरांनी दिलेलं ज्ञान आहे, जे आपण विस्ताराने बघितलं होतं. आणि निमिषार्थ होता सतसंग, तेने संगे होय भवभंग. तर या लागी सत्संगाचे भाग्य साधक सौभाग्य जाणते. हे ज्ञान इथं सत्संगामध्येच मिळते. निमिषभर एका क्षणाचाही सत्संग मिळाला ना तर त्याने हा भवभंग होतो. भवसागराचा पार होण्याचं ताकद आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि या लागी सत्संगाचे भाग्य फार मोठ्या आपलं पुण्य उदयाला येते, तेव्हा सत्संगाचं भाग्य मिळत असते. आपलं पाप उदयाला आलं तेव्हाच आपण सत्संगापासून वेगळे केले जातो. आणि इथं येऊन बसण्याची बुद्धी झाली म्हणजे पक्का माझं पुण्य उदयाला आलं समजून जायचं की मी फार भाग्याची, मी फार पुण्याची, की इथं मला दादांचं अधिष्ठान आहे. हे काही सोपं सापं काही साधारण नाही आहे. इथं येणं देवळापेक्षाही श्रेष्ठ हे अधिष्ठान आहे, कारण दादांचं आहे. इतकी पवित्रता इथे आहे. आणि त्या अधिष्ठानावर येण्याचे भाग्य मला लाभले म्हणजे पक्का माझा पुण्य उदयाला आला. आणि तिथंच साधक सौभाग्य, स्वतःला इथंच सौभाग्य समजायचं की मी फार सौभाग्याची आहे, कारण मला इथं येण्याची बुद्धी आहे. खरं सौभाग्य हे आहे, हे सौभाग्याचं लेणं आहे. असं सौभाग्य मला आहे म्हणून मी सौभाग्यवती आहे. आणि हेच सत्संगाचं देणं श्री गुरूंनी दिलं आहे, मला दादांनी दिलं आहे म्हणून मी सौभाग्य आहे. आणि हेच त्यांनी म्हटलं आहे. आणि मग हे लोक, हे 9 योगेश्वर त्याच्याकडे थांबून गेले. आणि जनक राजांनी पटापट पटापट प्रश्न विचारता झाला, कुठं थांबला नाही. त्यांनी 9 प्रश्न विचारले आहेत. आपण 5 अध्यायापर्यंत हा अभ्यास केलेला आहे. की त्यांनी कोणता विचारला होता प्रश्न? भागवत धर्म म्हणजे काय मला सांग. म्हणजे भगवत भक्ती कोणाला म्हणावी. आता भक्ती आपण आपल्या मनाने केलीच आहे, पण माझे श्री गुरु म्हणतात की आपल्या बुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ करत नसतात. आपण आपल्या बुद्धीच्या गाढवावर बसूनच केला म्हणून नापास झाला. इथं त्यांनी विचारून घेतलं, जनक राजा तुमच्या माझ्यासारखा नव्हता. त्यांनी श्री गुरूंना विचारलं, कसं करू तुम्ही सांगा. भगवत भक्ती कशी करावी हे तुम्ही मला सांगा. आणि तिसरा प्रश्न होता, परब्रह्माची माया कशी नांदते हे तुम्ही सांगा. की म्हणजे ही माया आहे तरी काय, म्हणजे मायेचे लक्षण मला सांगा, ज्या हिशोबाने मी तिच्यापासून वाचून जाईल. की माया आली हे कळेल तर आपण वाचू ना, नाहीतर आम्हाला माहितच नाही, आम्हाला काय माहित, असं होऊन जाईल ना. आम्हाला वाटलं आम्ही जे करतो ते बरोबरच आहे आणि करत बसलो तेच. हे मला माहिती पडलं पाहिजे, यासाठी त्यांनी म्हटलं की मला ते तू सांग. आणि चौथा प्रश्न आहे, तिच्यातून तरुण जाण्याचा उपाय सांग. आता माया आली हे माहिती पडलं, पण तिच्यापासून मी कसा वेगळा होऊ हे पण मला सांग. हे त्यांनी विचारलं. आणि 5वा प्रश्न विचारला की अज्ञानी लोक त्या उपायाला कसे प्राप्त होतील. की मला तर समजलं, पण माझ्या मागचे अज्ञानी तुमच्या माझ्यासारखे त्यांनाही समजलं पाहिजे, असं सोपं करून सांग. आणि त्या 6व्या प्रश्नामध्ये ब्रह्म कसे आहे. आता माया गेली, मायाचे विचार झाले, मायापासून निस्तारण झाले, मग आता ब्रह्म कसं आहे हे कळलं पाहिजे ना. जशी माया कळली पाहिजे तशी ब्रह्मही कळला पाहिजे. तसं माया ब्रह्म म्हणजे काय हेही सांग. 7वा म्हटलं, वैदिक कर्म कशाला म्हणतात. कर्म तर करायचे आहे, पण वेद विहितच कर्म करायचे आहेत. वेद निषिद्ध कर्म माझ्याच्याने झाले नाही पाहिजे, हे मला तू समजावून सांग. अगदी सगळं डिटेल आपण बघितलं आहे. महिनाभर 5 अध्याय चालले होते आपल्याला, खूप विस्ताराने घेतले आहेत आपण हे अध्याय. आणि हे सगळे वैदिक कर्म कशाला म्हणतात हे तू मला सांग. 8वा प्रश्न विचार होता, भगवंताच्या अवताराची कथा सांगितली आहे की कोणचा अवतार. सगळ्यात पहिले नर नारायण अवतार, आपण सगळे अवतार बघितले आहेत. आणि श्रेष्ठ चरित्र कथा आणि त्यांचे चरित्र मला तू सांग, त्यांचे प्रकार सांग.
आणि अभक्तांना अधम गती कशी मिळते ते तुम्हाला समजावून सांग. असे 9 प्रश्न जनक राजांनी त्या 9 योगेश्वरांना विचारले. आणि मग आत्यंतिक क्षेमाचे वर्म विचारले. त्याच प्रश्नाची उपपत्ती म्हणजे प्रश्नातून प्रश्न विचारत गेला तो. आणि सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न त्याच्यात होता, खूप आवडला मला म्हणून मी वेगळा काढून आणला त्याला, की आत्यंतिक क्षेम म्हणजे ते क्षेम कोणचं आहे. सगळ्यात महत्वाचं क्षेम म्हणजे मिळवणं. सगळ्यात महत्वाचं मिळवणं काय आहे की कोणचं ज्ञान आहे ते भागवत धर्म आहे. तो तुम्हाला व्यवस्थित समजावून सांग. आणि ते वर्म विचारले, आत्यंतिक कल्याण म्हणजे काय. मला माझं कल्याण मला करायचं आहे. ते कल्याण म्हणजे कोणतं कल्याण आणि मी ते कसं साधावं ते साधना मला सांग. ती मला मिळू मी घेऊ शकतो का, मी ते करू शकतो का, माझ्याजवळ तो अधिकार मी कसा निर्माण करायचा हे तू मला सांग. त्याचे प्रतिपादन त्यांनी विचारलं की धर्म म्हणजे काय. धारयते इति धर्म. शैला त्यांनी सांगितलंय आपल्याला, धर्म समजावून सांगितलं आहे व्यवस्थित. एक दिवस अजून डबल घेतला आहे. धारयते इति धर्म आज भागवताचा भाव आहे. भगवत भाव धारण करायचा आहे. सर्वाभूती परमेश्वर बघायचा आहे. हा जो भाग आहे तोच भागवत धर्म आहे. आम्ही भागवत धर्म म्हणजे नुसतं भागवत ऐकतो नाही, तो अंगीकारायचा आहे. तो कसा, सर्वाभूती परमेश्वर ही भावना मला धारण करायची आहे आणि तसं बघायचं आहे, नुसतं बोलायचं नाही आहे. हे मला करायचं आहे. आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं होतं, फार महत्वाचं आहे, आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवा. दारा सुत गृह प्राण करावे भगवंतासी अर्पण. कसा करायचा भागवत धर्म. दारा सुत गृह प्राण करावे भगवंताशी अर्पण. सगळं माझं भगवंताला अर्पण करायचं आहे. आणि पुढे हे भागवत धर्म पूर्ण मुख्यत्वे भजन या नाव. हे खरं भजन आहे, ह्याला भजन म्हणतात. आणि हे भजन 24 तास करतायत. आणि त्याच्या पुढे अजून सांगितलं होतं, मने करावे हरीचे ध्यान. भजन असं आणि त्याच्यासाठी मी वागायचं कसं हे पण शिकवलं होतं. मने करावे हरीचे ध्यान, श्रवणे करावे कीर्ती श्रवण. कान दिले आहेत ना तुला, नेहमी माझी कीर्ती ऐकत जा. श्रवणे करावे कीर्ती श्रवण, जिव्हे करावे हरी पूजन. की हरीची कीर्ती गात राहा, कानाने ऐकत राहा, तोंडाने ती कीर्ती बोलत राहा. चरणी देवालया गमन. तुला पाय दिले आहेत ना, मॉल मध्ये हिंडायला नाही दिले, श्री गुरु चरणाशी देवळात येण्यासाठी दिले आहे. चरणी देवालया गमन, देवालयात तुला येता आलं पाहिजे म्हणून तुला पाय दिले आहे. आणि पुढे म्हणतात की घ्राणा तुलसी आमोद ग्रहणे. नाकाने तुलसीची सुगंध घ्या. आणि जिव्हा हरिचरण पूजिले. या जीवाने श्री हरिचरण पूजायचे आहे. पूर्ण अवयव लावून द्या त्यांच्यासाठी. सगळे पूजनामध्ये एक रूप अशा रीतीने जे पूजन होते ते खरं पूजन आहे. नुसतं देव धुवून टाकले, तो शब्द किती अजीब वाटतो है ना. आम्ही देव धुवून टाकले. किती लवचिक आहे मराठी भाषा, शिकून गेली हो मी पण बोलता. नित्य निर्भालय मिखे शिरी चरण तीर्थे अभ्यंतरी. असा हे चरण तीर्थ नेहमी माझ्या डोक्यावर मी ठेवावं नेहमी. आणि हरी प्रसाद ज्याचे उदरी. तुम्हाला आम्हाला रोज जेवण करावं लागते. काय जेवायचं, हरिप्रसाद. मी जेवण नाही करत आहे, उदर भरण नवे हे जाणीजे यज्ञ कर्म. ह्या भावनेने जेवण करायचं आहे. हरिप्रसाद ज्याचे उदरी,
त्या देखून भव भय पळे. नेहमी आपण जेवण नाही करायचं आहे, हरिप्रसाद घ्यायचा आहे, महाप्रसाद रोज. मग रोज दादांच्या इथं होणार आहे का महाप्रसाद? एकच दिवस होणार आहे, मग रोज कुठून काढायचा? मग आपल्याच देवाला नैवेद्य दाखवायचा. जो स्वयंपाक झाला असेल तो नैवेद्य दाखवायचा आणि तो प्रसाद मी घ्यायचा. रोज नैवेद्यच घ्यायचा. आणि ते म्हणतात हरिप्रसाद ज्याच्या उदरी त्या देखोनी भव भय पळे. ज्याच्या उदरामध्ये हरिप्रसाद आहे त्याला भवभयाची भीती नाही, तो भवसागरात जाणार नाही. किती सोपं करून सांगितलं. हे सगळे सोपे उपाय आपण पाहिलेले आहेत, अगदी विस्ताराने बघितले आहेत. आणि नंतर मी केवळ एक भक्तीनेच वश होत असतो. भगवंत स्वतः हे सगळं बोलले आहेत की नाही? तर भगवंत स्वतः म्हणले की मी कसा, तर मी कशाने वश नाही होत. मला काय कमी आहे का? मला तुमचं पाकिट, मला तुमचं नारळ, तुमचे अक्षदा, तुमचे फुलं काही नको. मला वश करायचं असेल तर मी फक्त भक्तीने, म्हणजे जी अशी भक्ती सांगितली आम्ही, उपास तापास अभिषेक कर्म, ही भक्ती त्याला नको आहे. अशी भक्ती हवी आहे त्याला. ही भक्ती तू कर, अशी भक्ती तू करशील तर मी तुला वश होईल. अहम भक्त पराधीन. मी अशा भक्तांच्या घरी स्वतःहून जातो, धावत जातो, त्याच्या घरीच राहतो, त्याचा सेवक बनतो, त्याच्या घरचे उष्टे काढतो. मला ते सगळं काम करण्याची लाज वाटत नाही. भगवंत स्वतः बोलला. कित्येकदा आलं आहे आपण. अशा रीतीने भगवंतांनी वचन दिले आहे. प्रेमे विण श्रुती स्मृतीचे ज्ञान, प्रेमे विण ध्यान पूजन, प्रेमे विण श्रवण कीर्तन, वृथा जाण नृपनाथा. हे सगळं प्रेमाविण तू करशील, मला नाही आवडणार. तुमच्या आमच्या साधारणांना प्रेम नाही दिलं तर नाही आवडत हो. घे खा, घे खा असं म्हटलं तर जेवण जाते का तुम्हाला? प्रेमाने तुम्ही 5 पक्वान्न द्या आणि घे खा म्हटलं तर नाही काय. पण चटणी भाकरी द्या, पण प्रेमाने द्या तर ते गोड लागते. आणि भगवंत तेच म्हणते की प्रेमाविन तू स्मृती वाच, स्मृती वाच, वेद वाच, सगळं वाच, मला नाही आवडणार. आणि प्रेमाने तू नुसतं नाम स्मरण कर तर मला आवडेल. तुला काहीच नाही येत ना, चालेल, फक्त श्रीराम जय राम जय जय राम म्हण, पण प्रेमाने म्हण, ते मला आवडेल. प्रेमे विण श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विण ध्यान पूजन. आम्ही 2-2 तास ध्यान करतो, आम्ही 2-2 तास पूजा करतो. आमच्या इथे पूजा तर पाण्यासारखी असते. पोळ्याच्या तर आम्ही कधीच सोडत नसतो. हे म्हणतात मला काही आवडत नाही. मला फक्त प्रेमाने भक्तीनेच मी वश होत असतो. मला दुसरं काहीच नाही. या प्रश्नोत्तराने, असे जे प्रश्नोत्तर झाले त्याने आता त्यांनी आपल्यावर आणलं आहे. म्हणजे आपलं मन हे नांगरून याला शेती बनवलं आहे. याला शेती बनवून हे 9 प्रकारच्या ह्या 9 प्रश्नांनी नांगरण केलेलं आहे मनाचं. म्हणजे जमीनचा पोकळ होऊन गेलेली आहे. या 9 प्रश्नांचे उत्तर हे थोडक्यात मी आज समजावून सांगितले, विस्ताराने आपण घेतलेले आहेत. या 9 प्रश्नांचे उत्तर म्हणजे नांगरण झालं आपल्या मनाचं. शेती तयार करण्या, पीक काढायचं आहे ना, आपल्याला फळश्रुती पाहिजे आहे, पीक घ्यायचं आहे, दाणे घरात आणायचे आहे, तर पहिले शेतीचं नांगरण वखरण करावं लागते. तर ह्या 9 प्रश्नांच्या उत्तराने आपल्या मनाचे नांगरण झाले 9 वेळा. म्हणजे छान पोकळ होऊन गेली जमीन. आणि हे पूर्ण विदेह जनकाचे 9 प्रश्न म्हणजे मनरूपी शेतीचे 9 प्रकारे नांगरण झालेले आहे. हे परमार्थाची भूमिका इथे भगवंताने तयार केली, जी जनक राजांनी 9 योगेश्वरांना विचारली. आणि ते 9 योगेश्वर म्हणजे साक्षात भगवंतच आहेत. आणि तसेच त्यांनी उत्तरही दिलेले आहे. आणि त्यांनी आपल्या मनाची नांगरण झाले. इथवर 5 अध्याय आपले पूर्ण झाले.
15 मिनिटात 5 अध्याय, जे आपण विस्ताराने 1 महिना घेतलेला आहे. हे सगळं आपण पूर्ण विस्ताराने आपण बघितलं आहे. आणि 5व्या अध्यायामध्ये ब्रह्मादिक देवता आले, आठवत असेल तुम्हाला. सगळे देवी देवता आले आणि श्रीकृष्णाला विनवणी केली की आता निजधामाला चल. एक एक शब्द आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवा. नांगरण वखरण सुरू आहे दुसऱ्यांदा, की निजधामाला जेण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. सगळे आले आणि निजधामाला चल म्हटले. तेव्हा श्रीकृष्ण निजधामाला जाणारच हे जाणून उद्धवाला घाईघाईने बेचैन झाला की भगवंत खेद व्यक्त करतो की असा कसा तू मला सोडून जाणार ना, मला घेऊन चाल सोबत, मी तुला सोडून इथं नाही राहणार. म्हणून भगवंताने आपलं काम स्थगित केलं, निजधामाला जाण्याचं. आणि ह्या यादव कुळांचा संहार करायचा होता त्याला, ते काम त्यांनी थांबवलं. आणि उद्धवाला सगळे ज्ञान म्हणजे हा 11वा स्कंद भगवंत बोलले. आणि उद्धवाने ते खेद व्यक्त केला. त्याला भगवंताने तो संशय त्याचा काढला, म्हणजे बोध दिला. त्यांच्या आतमध्ये जो भ्रम होता, जो संशय होता, तो भगवंताने नाहीसा केला. आणि पुढे उद्धवाच्या मनाची नांगरण केली. म्हणजे इथं ही जी आहे 9 प्रश्न, म्हणजे हे 9दा नांगरण झाल्यावरही उद्धवाच्या मनाची नांगरण केली. म्हणजे त्याच्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ वगैरे नांगरण करता करता ही मोठी मोठी खुटे मध्यात येतात ना, ती सगळी नांगरण करताना काढावी लागतात. तर ही उद्धवाच्या मनामध्ये काम आला होता, क्रोध येत होता, ते लोभ आला होता. श्रीकृष्णाचा का असे ना, पण लोभ आला होता. म्हणून ती सगळी सगळी खुटे बळकटपणाने होती रोवलेली. आणि तुमच्या माझ्या मनामध्ये ही आहेतच, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे सगळे पक्के बसलेले आहेत. नांगरण करून ते सगळं काढावं लागते जमिनीतून, आणि अशी पोकळ जमीन करावी लागते. हे भगवंताने ते नांगरणामध्ये ही 6व्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंत स्वतः बोलते झाले, त्या 9 वेळा झालं, तरी 10व्यांदा अजून नांगरण करावं लागलं, कारण हे सगळं बाकी होते खुटे काढायचे. हे भगवंताने उद्धवाच्या निमित्ताने उद्धवाच्या मनाची नांगरणी केली आणि काम, क्रोध, लोभ वगैरे सगळे खुटे काढले आणि नांगरण अडू लागले. हे सगळे चाले नसे झाले, तिथं ते असे ते काड्या असतात त्या अडू लागल्या. तर ते भगवंताने अनुतापाने अति म्हणजे तिखट म्हणजे धारदार तलवार हे कुऱ्हाडी लावली तिथं. म्हणजे विचार जसे आपण आता अर्जुनाचे विचार बघितले तसे विचार सांगितले आणि त्या विचारांनी ती भूमिका दिली आणि ती सगळी उद्धवाने कापून काढली. स्वतःचे काम, क्रोध, मद, लोभ आपल्याला काढावे लागतात. ते उद्धव शिकला, तसं तुम्हाला आम्हालाही हे ज्ञान मिळालं. आपण सुद्धा आपल्या मनातले ही नांगरण वखरण स्वतःला स्वतः करावी लागते. आणि अशा रीतीने ते कुऱ्हाडीने हे जे खूप कडक होते ते नांगरणामध्ये निघत नव्हते, कुऱ्हाडीने तोडून तोडून काढले. पण जमीन अगदी सपाट आणि छान पोकळ केली. समूळ जमीन आता भूमिका आपल्या मनाची ही तयार झाली. म्हणजे काय आहे, आपली भूमिका तयार झाली. आता ते ब्रह्मज्ञान घेण्यासाठी आपलं मन तयार झालं, ज्याला आपण चित्ताची शुद्धी म्हटलं. चित्ताची शुद्धी आणि चित्ताचं स्थैर्य. आता हे नांगरण झालं म्हणजे चित्ताची शुद्धी झाली. आणि चित्ताची शुद्धी झाली म्हणजेच आपलं मन हे पूर्ण ब्रह्मज्ञान देण्यासाठी तयार झालं. आणि ते ब्रह्मज्ञान अशा रीतीने मनातील विकार भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये त्या वृक्षाचे अति जाड असे क्रोधाचे मूळ सुद्धा काढून फेकले, ते दुसऱ्यांदा यायला नको. कदाचित मी पिकासाठी पाणी टाकेल आणि हे मूळ असतील तर अजून उगवतील. म्हणून भगवंतांनी ते क्रोधाची, मोहाची, लोभाची मूळ सुद्धा काढली 7व्या अध्यायामध्ये. आपले सगळे झालं आहे नांगरण लोकरण. तेव्हा नाही सांगितलं
आता भगवंत म्हणतात अशी भूमिका तयार केली, मनाने मोठ्या मोठे जसे वृक्षाचे अति जाड ते तिखट म्हणजे वैराग्याच्या कुल्हाडीने कापून काढले, आणि तरी जे राहिले होते ते खोदून खोदून मुळ्या सकट काढून टाकले. कारण मुळं जर असतील तर पाणी टाकल्याबरोबर ते अजून जोमाने मोठे होतात. ते होऊ नये म्हणून भगवंताने हे केलं. आणि असे सगळे क्रोधाच्या मुळ्या खणून काढल्या शुद्ध शांतीच्या खुरपाने. शस्त्र आता शेतकऱ्यांचे सगळे शस्त्र आहेत, हे खुरपाने उकळून उकळून त्या सगळ्या मुळ्या काढल्या. आणि ते शस्त्र म्हणजे काय? शांतीचे क्रोध आला की आपण शांत राहायचं असते. आपण बघितलंय हे सगळं की समोरचा येणारच आहे प्रारब्धाने. तुम्ही आम्ही हे सगळं शिकलो आहोत, पण जो आपल्या घरामध्ये आपल्या व्यवहारामध्ये जिथं जिथं आपण व्यवहार करायला जाऊ तिथं सगळे असे काही ज्ञानी नसतील, ते क्रोधी माणूस येईल समोर. मग तुम्ही आम्ही शांती ठेवायची, म्हणजेच ते शांतीच्या खुरपाने ते गवत सगळं उकळून काढलं आहे, त्या मुळ्या सगळ्या उकळून काढल्या, उपटून टाकल्या. क्रोधाच्या मुळ्या शांतीच्या खुरपाने उकळून काढल्या. क्रोधासमोर क्रोध म्हणजे घासलेट टाकायचं नसे, पाणी टाकायचं असते, म्हणजे शांती ठेवायची असते. आणि मग तो शांत झाल्यावर त्याला तो विषय समजावून सांगायचा की असं नाही असं होतं, असं समजलं तरच ते बरोबर काम होते. मग तो भडकला, आपण त्याच्यापेक्षा डबल भडकावं, म्हणजे भडका अजून आग लागेल. तशी आग लावायची नाहीये, म्हणजे वाया जाईल सगळं काम, असं करायचं नाही. आणि हे करतानाच ते खुरपण केलं भगवंताने, नांगरण खुरपण, म्हणजे हे सगळं मुळा सकट काढलं. आणि अशा नांगरणीने जमिनीची मशागत झाली, छान जमीन तयार झाली आता. आणि श्रीकृष्णाने आता कृपा मेघ वसवले, आता पाऊस आला. आता बोध भगवंताने बोलायला सुरुवात केला, म्हणजे कृपेचे मेघ वर्षाव झाला, पावसाळा आला. आणि पावसाळ्यामध्ये ती जमीन पूर्ण जर हे झाली, पाणी त्याच्यात मुरल्यावर मग शेतकरी पेरणं करत असतो. असं भगवंताने कृपा वर्षाव केला. आणि तेव्हा ते चातक पक्षासारखा उद्धवाने तो सगळा बोध पिऊन घेतला. त्याच्या मनारूपीचे मनाची शेती सुरू आहे. ते सगळे बोध तो अति तहानलेला होता. जशी भर उन्हाळ्यामध्ये जमीन अगदी तप्त झालेली असते आणि पाऊस पडला की ती जशी शांत होत जाते, थंडी होत जाते, तशी हा उद्धव श्रीकृष्ण जाणार याने अगदी तापला होता. आणि मला सोडून जाणार या भावनेने तर त्याला चैन नव्हतं. तेव्हा भगवंताने हे चातकासारखी त्याची तहान शांत केली. आणि त्यातून साधकाचे शेत आतून बाहेरून चांगले ओलावले. आता नरम केली जमीन, पाणी पडलं, आता छान ओलावा आला आहे. आता त्याच्यामध्ये आत्मज्ञानाच्या वापसा प्राप्त तयार करायच्या आहे. आता ते अशा देशा करतात ना वापसा, अशा वापस्या तयार केल्या. आणि त्या आत्मज्ञानाने त्या वापस्या तयार केल्या. आणि त्या शेतामध्ये पूर्ण मग ब्रह्मज्ञान रूपी आत्मबीज पेरले. म्हणजे आपल्या हृदयामध्ये ते आत्मबीज भगवंताने पेरले. अशी शेती भगवंताने केली उद्धवाच्या मनामध्ये. उद्धव म्हणजे मी, माझं मन असं तयार केलं. त्या शेतीमध्ये पूर्ण ब्रह्मरूपी आत्मबीज, द्वैताच्या वैरी निंदा बंद करायच्या. आपण बघितलंय कोणाची निंदा स्तुती करायची नाही, म्हणजेच हे ते आत्मबीज रोवलं. सुरुवात झाली आहे आत्मज्ञानाला. आणि अशा रीतीने त्यात कशाचं त्यासाठी पुन्हा गवत उगवलं नाही पाहिजे म्हणून हे वैर निंदा स्तुती हे सगळं आता शेतकरी बघत असतो. गवताचं एवढूच उगवलं की तिथच्या तिथे उकळून टाकतो. पीक बरोबर बघतो, त्याची नजर असते ती की पीक आहे की हे गवत आहे, बरोबर काढतो तो, मोठं होऊच नाही देत. कारण जर गवत वाढलं तर पीक वाढत नाही, म्हणून हे सगळं लक्ष ठेवावं लागते.
आणि हे लक्ष ठेवणं म्हणजे मनाचं काय आहे, तर कोणाची निंदा बोलायची नाही, कोणाशी वैर करायची नाही, कोणाशी स्तुती करायची नाही. स्तुती चांगली आहे, आपण म्हणतो मी स्तुतीच तर करतो, तुला काही वाईट म्हटलं का? नाही, स्तुती सुद्धा भगवंताची करायची. एकाची स्तुती करतो तर त्याच्या बाजूला आपण दुसऱ्यांची निंदा होऊन जाते. जसं मी एकीला म्हणते तू फार सुंदर आहे, म्हणजे दुसरी कोणीतरी असुंदर आहे. एक गोरी आहे तर ती दुसरी मला सावळी दिसली आहे, म्हणून मी हिला म्हणते तू गोरी आहेस. म्हणून कोणाची स्तुती नाही करायची. स्तुती फक्त भगवंताची करायची, श्री गुरूंची करायची. हे सगळं म्हणजे ते द्वैताचे खुरपण लावत राहायचं की हे माझ्यामध्ये आलं नाही पाहिजे. कोणाविषयी वैर नाही, कोणाची स्तुती नाही, कोणाचीही निंदा नाही. अशा रीतीने त्याग केला आणि श्रीकृष्णाने त्या नळीने कानामधून ती मनामध्ये पेरणी केली. श्रवण करत आहो ना, म्हणून नळी कानातून टाकली पेरणी करण्यासाठी. त्या नळीमध्ये ते दाणे टाकत जातात आणि अशी पेरणी करत जातात. ती नळी आता मनामध्ये पेरणी करायची आहे ना, कानाने श्रवण करायचं, तर ती नळी कानातून टाकली. ती नळी कानात टाकली म्हणजे श्रवणाने आत्मबोध दिला. शेती करणं सुरू आहे ना हो. तर त्या नळीने म्हणजे कान रूपी नळीने ते आपल्यामध्ये ते कानात पेरले. वसुता ब्रह्म हृदयात पहिलेपासून होतच. हे फक्त नव्हतं का मग ते बीज आतमध्ये होतच वसुता, पण तरी त्याची उखरण केली म्हणजे ते वर आलं आणि लवकर उगेल. जर आतमध्ये दबून गेलं तर ते बीज तिथं सडून जाते, म्हणून सडलं नाही पाहिजे. म्हणून भगवंतांनी हे यांनी नळीने ते थोडं वर आणलं म्हणजे लवकर उगवेल. भगवंताला शेती करणं फार छान येते. आपल्याला आतापर्यंत असंच माहित होतं की भगवंतांनी फक्त गाय गुरच चालले. नाही नाही, हे म्हणतात शेती पण केली. अशी उद्धवाच्या म्हणजे तुमच्या आमच्या मनाची शेती इथं झाली. आणि त्याच हिशोबाने त्यांनी वस्तुतः ब्रह्मज्ञान तिथं पेरलं. आतमध्ये जे होतच नित्य प्राप्ताची प्राप्ती ज्याला म्हणतात ते होतच, ते भगवंतांनी त्या नळीने उकलून वर केला म्हणजे ते लवकर उगवेल. म्हणजेच आणि त्यानंतरच्या अध्यायामध्ये आपण यदू अवधूतांचा संवाद ऐकला. 9:24 ते 24 गुरु केले. हे 24 गुरु जणू हे विचार जणू त्या शेतीला मोठे खंदूक मिळाले. म्हणजे ते खंदूक खणून पिकाला भरघोस कणीस येण्यासाठी ते सगळे उभे केले. म्हणजे ओढा आता पीक वाढत आहे तर ओढा जनावर आतमध्ये येऊ नये म्हणून ते काटेरी खंदूक लावतात. तसे हे 9 जे आपण हे 24 गुरु केले, जसे त्यांनी पृथ्वी, वायू, जल, आकाश, अग्नी, चंद्र, सूर्य इत्यादी गुरु केले. नंतर आपण बघितलं कपोतीला गुरु केलं आणि त्या कपोतीची कथा आपण बघितली. ती कशी त्याच्यात अटकली आणि कसे स्वतःचा प्राण वगैरे सगळं ती कथा आपण विस्ताराने कपोतीची कथा बघितली आहे. आणि त्यानंतर त्यांनी अजगराला, समुद्राला, पतंगाला, भ्रमराला, हत्तीला, मधुमाशीला सगळ्यांना गुरु केले. मृगाला, मीन माशीला, पिंगळा वेश्याला, त्या कुवारी कन्येला बांगडी काढून ठेवते, हे सगळे गुरु आपण विस्ताराने बघितले आहे. असे 24 गुरु त्या अवधूताने केले आणि आपण ऐकले. आणि हे जणू त्या पिकाच्या आजूबाजूला कुंपण लावून दिलं की गुरु आपण पूर्ण की हे आपलं ब्रह्मज्ञान बाहेर जाऊ नये, म्हणजे पिकामध्ये कोणी ओढ्याळ ढोल घुसू नये म्हणून जे कुंपण लावले जाते ते म्हणजे हे 24 गुरूंचे ज्ञान म्हणजे ते कुंपण रूपाने तयार झालं. शेती करणं सुरू आहे. एक कुंपण लावून दिलं 24 गुरूंचे, जणू शेतीला मोठे एक कुंपण लावले. जणू ओढाळ जनावर प्रवेश करण्याची शक्यता तिथं दिसली. म्हणून सगळे गुरु गुरु करत करत चारीकडे उभे करून दिले की आतमध्ये अज्ञान येऊ नये. अढाळ ढोळ म्हणजे काय? मन अढाळ अढाळ उभ्या पिकात आलं ढोरलं, माहित आहे ना.
असं हे मन अढ्याळ अढ्याळ ढोर आहे, ते उभ्या पिकांना नाश करते. या शेतीमध्ये ते ढोर आहे, या शेतीमध्ये मन रूपी ढोर आहे. ते आतमध्ये जाऊ नये म्हणून ते गुरु केले, की गुरु आपल्या अनिष्टापासून वाचवतात. काही अनिष्ट कर्म आपल्यापासून केल्या जाऊ नये म्हणून श्री गुरु आडवे राहतात. तसे 24 गुरु 24 बाजूला उभे करून दिले, पूर्ण शेतीच्या गोल. कुठूनही ते मन अढ्याळ झालं नाही पाहिजे. आणि अशा रीतीने ते अढ्याळ धुळापासून कणिकाला भरघोस पीक आला आहे, कारण नांगरण वखरण खूप छान झालं आहे. पिकाला अगदी भरघोस कणिक लागले आहेत, कणीस लागले आहेत. आणि ते संस्कार म्हणजे त्यामध्ये संसाराचे विचार येऊ नये. हे आता ब्रह्मज्ञान सुरू आहे आणि त्यात मध्येच संसाराचे काही विचार यायला नको म्हणून पाखरे जशी त्या पिकाला आजूबाजूला ढोर येतात, वरून पाखरे येतात, ते पिकाचे दाणे सगळे काढून घेतात. तसे हे विचार येतात मनात मध्ये आणि विचार डोक्यात येतात. म्हणून हे पक्षी दिलं आहे की हे पिकाच्या कणसाचे दाणे ते पक्ष्यांनी खाऊ नये. म्हणून त्यांनी ही शक्यता दिसली, कदाचित हे ढोर नाही येऊ दिले म्हणून श्री गुरु उभे केले, 24 गुरु उभे करून दिले. आणि हे भरघोस पिकाचे दाणे पक्ष्यांनी येऊन खाऊन घेऊ नये म्हणून ते गोफण फिरवतात की नाही. पक्षी उडून गेले पाहिजे म्हणून गोफण फिरवतात. तर तसं गोफण म्हणजे हे अध्यायाचे ते 10व्या अध्यायाचं ते भजन आहे. हे 10व्या अध्यायामध्ये शिकवलेलं भजन रूपी गोफण आहे. भजन कसं करायचं हे पूर्ण आपण 5 अध्यायापर्यंत 9 योगेश्वर बघितले. आणि जे हे नांगरण वखरण हे आहे दुसरे समोरच्या 5 अध्यायामध्ये हे सगळं शिकवलेलं आहे. आणि 10व्या अध्यायामध्ये हे भजन कसं करायचं हे शिकवले आहे. की मतरूपी पाखरे उडवून लावली. ही मत ते मित ह्या संसार तो संसार हे सगळे विचार डोक्यामध्ये अगदी धुमाकूळ घालतात आणि हे सगळे दाणे ओरबडून खाऊन घेतात. म्हणजे आपलं ब्रह्मज्ञान सगळं वाया जाते. तर ते वाया जाऊ नये, हे पक्षी येऊ नये म्हणून भजनाचे गोफण फिरवले आहे. आणि ते गोफण म्हणजेच मतरूपी पाखरी उडवून लावल्यात. आमचं असं मत आहे, तुमचं असं मत आहे, आमच्या मनात असं आहे, तुमच्या मनात तसं आहे. आणि श्री गुरु म्हणतात आपल्या मनाच्या गाढवावर बसून, आपल्या बुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ करायचा नाही. ते पक्षी आहेत. आमचं मन जेवढे पक्षी तेवढे मन, तेवढी बुद्धी. माझ्या बुद्धीने असं म्हटलं, माझ्या बुद्धीने असं, ते सगळे पक्षी हे आत्मज्ञानाचं कणीस खाऊन घेतील म्हणून ते उडवून लावले, गोफण फिरवलं. आणि सगळी पक्षी उडवून लावले, निष्काम धर्माचरण शिकवलं. हे सगळं 10व्या अध्यायामध्ये निष्कामता पक्की केली. निष्काम धर्माचरण, सद्गुरूंची आवश्यकता काय आहे आणि शिष्याला ते महात्म्य त्यांचं कळलं पाहिजे. हे सगळं 10व्या अध्यायापर्यंत त्यांनी आपल्याला शिकवलं. हे पूर्ण त्या ज्ञान 10व्या अध्यायामध्ये आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे सगळे आपले मतांतर उघडून लावले आहेत. आणि 11व्या अध्यायामध्ये मुक्ताची आणि बद्धाची लक्षणे सांगितली. जे मुक्त म्हणजे जे राजहंस ज्वारीचा हुरडा खातात आणि त्यात मोती गव्हाच्या ओंब्या, हरभऱ्याच्या घोळाणा, भक्ती ज्ञानाचा तिळगुळासह तर विचारी लोकांना तो हुरडा खाऊ घातला. हुरड्यामध्ये तीळ साखर हे टाकून खातात ना, तसा हुरडा ह्या ज्ञानी लोकांना म्हणजे ज्यांच्यामध्ये तो ब्रह्मज्ञान उपजत आहे त्यांना हा हुरडा खाऊ घातला. म्हणजे सशक्तपणा, ताजा ताजा खाल्ला तर जास्त विटामिन मिळते ना, म्हणून हे विटामिन युक्त हुरडा खाऊ घातला. त्याच्यात तीळ टाकले आणि तीळ गुळासह विचार दिले. म्हणजेच ते मुक्ताचे आणि बद्धाचे लक्षण दिले. त्याच्यातला उगवलेला हुरडा श्री गुरूंनी खाऊ घातला. म्हणजे काय दिलं तर मुक्त आणि बद्ध हे आपल्याला लक्षण शिकवले की मी मुक्त आहे कसा आणि मी बद्ध आहे कसा.
हे सगळं 11व्या अध्यायामध्ये त्यांनी शिकवलं. म्हणजे तो 11वा अध्याय जो आपण घेतला आहे त्याला त्यांनी शेती सुरू आहे म्हणून त्यांनी म्हटलं ह्या गव्हाच्या ओंब्या ज्या निघतात त्या दिल्या, हरभऱ्याच्या गोण्या दिल्या. हिरवा हरभरा खूप गोड लागतो, तो हरभरा दिला खायला. हुरडा दिला, भक्ती ज्ञानाचा तिळगुळ दिला. भक्ती आणि ज्ञान याच तिळगुळ दिला, म्हणजेच याचा विचार दिला. आणि तो सगळ्या ज्ञानी लोकांना, म्हणजे ज्याच्या मनामध्ये ही शेती सुरू आहे, हे विचार तो देत आहे, ते सगळं त्याला खाऊ घातले. म्हणजे योग्य ते विचार दिले की तू बद्ध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय. हे विचार म्हणजे तो हुरडा आहे, ते तिळगुळ आहे, ते गव्हाच्या ओंबे आहे, हिरवा हरभरा आहे. शेतीमध्ये निघतो ना हे सगळं, हे सगळं पीक काढलं आहे. आणि ते सगळं हिरवं हिरवं जेव्हा होतं हे सगळं खायला दिलं. ते 11व्या अध्यायामध्ये असा विषय, 12व्या अध्यायामध्ये 11-12व्या अध्यायाच्या आरंभापासून, 11व्याच्या आरंभापासून 12व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत हा अध्याय, हा विषय चालला. खाणं इतकं लंब झालं. हुरडा खाल्ला, मग ओंब्या खाल्ल्या, मग हरभरा खाल्ला. हे सगळं खाता खाता 11वा आणि 12वा अध्याय पूर्ण झाला. सद्गुरूंच्या चरणाशी भगवत वृक्षाचे, हे म्हणजे जे संसाराचे, आता हे खाल्ल्यामुळे फार ताकद आली. मग ते संसाराचे जे वृक्ष मध्ये मध्ये थोडे थोडे उगवले होते ते सगळे छेदन करण्याचे काम, म्हणजेच हंसगीत शिकवलं. हंसगीतामध्ये काय सांगितलं आहे की माझ्या चित्ताचं आणि या संसाराचं, विषयांचं वियोग करण म्हणजे काय, हे हंसगीतामध्ये शिकवलं आहे. ते हंसगीता विस्ताराने सांगितली 13व्या अध्यायामध्ये. आपण इथं आता आपली वेळ संपली आहे. पुढचे अध्याय आपण उद्या पाहू. हंसगीत पर्यंत आपण आलो. हंसगीत आपण काय करते, श्रीराम जय राम जय जय राम.